जे जाधवचे जे स्पेलिंग आहे त्याचा जो अंक येतोय, जे लपलेलं जे रहस्य आहे कुळाचं, ते तुम्हाला त्या कुळातून कळणार आहे. ते 9 असेल तर त्यांच्या कुळांमध्ये काय काय तोटे म्हणा किंवा त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं आपलं 1 ते 9 पर्यंत शुभांक आणि भाग्यांक मानले जातात, तसंच कुळ जे आहे ते 1 ते 9 पर्यंतच मानला जातो. याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. कुळ अंकामध्ये 7 ला आणि 9 ला खूप खराब मानलं जातं. इथे किती मोठा ट्विस्ट आहे. तुमचं जर 1 जर कुळ येते आणि 6 तुमचा शुभांक आहे, थोडस प्रॉब्लेम आहे. अंधत्व येणार, डोके मायग्रेनचे त्रास होणार, चेस्ट पेनचे त्रास होणार सर. त्याने आडनावाची स्पेलिंग बदलले किंवा काही हे केले तर त्याचं कुळ बदलणं. आडनावाचं स्पेलिंग बदललं तरी काही तुमचं कुळ नीट होत नाही, कारण तुम्ही त्या कुळात ऑलरेडी जन्म घेतलाय. 4 आणि 9चं ज्याचं कॉम्बिनेशन असेल त्याने 21 दिवस सुंदरकांडचा पाठ करावा. कुळदेवतेच्या पूजेला वगैरे महत्व आहे या? खूप सगळं महत्व आहे. कुळदेवता म्हणजे तुम्ही शोधलंच पाहिजे, तुमचं नित्यक्रम झालंच पाहिजे. सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी कुळाला मानलंच पाहिजे. तुमच्या लोशो ग्रिडमध्ये जेव्हा तुमचा जो मुलांक आहे किंवा तुमचा जो एक नंबर कुठलाही एक नंबर आहे तर तो एक वेळा आला तर तो तुम्हाला पूरक आहे किंवा तो त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते दाखवतो, परंतु तोच 2 वेळा आला तरी ठीक आहे, पण 3 किंवा 4 वेळा आला तर तो प्रॉब्लेमॅटिक आहे. 4 वेळा तुम्ही एककडे जर गेला तर यांचे ओव्हर थिंकर फार असतात. म्हणजे शो ऑफ करणं, म्हणजे यांची आमदनी असते 10 रुपये हे 100 रुपये खर्च करा, 100% करणं असं. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे न्यूमरोलॉजीवरती. आता न्यूमरोलॉजी म्हटल्याच्या नंतर सर्वांच्या डोक्यात हेच येतं की आपण फार त्याच्यावरती पॉडकास्ट पाहिलेले असतात, मुलांक, भाग्यांक वगैरे. ते सगळं आता लोकांना पाठ झालेलं आहे जवळपास. परंतु त्याच्याही वरती काय होतं की मागेही आपले फार पॉडकास्ट झालेले आहेत न्यूमरोलॉजीवरती. मग एखाद्याचे आता 9च नंबर आहेत, मग मुलांकही तेच, भाग्यांकही तेच, परंतु बऱ्याच लोकांना त्या गोष्टी सूट होत नाहीत, हे माझ्यासाठी लागू होत नाही किंवा तुम्ही अगदी चुकीचं सांगितलं, अशा पद्धतीच्या कमेंट आल्या. मग एक स्टेप अहेड जाणं हे मंचाचं काम आहे, हे माझं काम आहे. त्यामुळेच आज आपला जो पॉडकास्ट होणार आहे तो फक्त न्यूमरोलॉजी नाही तर कुळ न्यूमरोलॉजीवरती होणार आहे. आता ही कुळ न्यूमरोलॉजी नेमकी काय असते, ही किती अचूक पद्धतीने तुमचं भाकीत करू शकते, बरं तुमचंच नाही, तुमच्या मागल्या पिढ्याचं आणि पुढच्या पिढ्यांचं कशा पद्धतीने भाकीत करू शकते. बऱ्याचदा काय होतं की आपण या जन्माला आल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टीच्या अडचणी असतील, प्रश्न असतील आणि त्या प्रश्नाची उत्तरं ह्या जन्मात नाहीत, तर ते मागे त्या कुळात लपलेले असतात आणि त्याचा संपूर्ण सारासार विचार करून त्याच्यावरती उपचार देखील काय केले पाहिजेत हे सगळं अगदी गूढ, रहस्यमय आणि आजपर्यंत तुम्ही कधीही ऐकलं नाही अशा पद्धतीचा आजचा हा पॉडकास्ट असणार आहे. आजच्या ज्या पॉडकास्टच्या गेस्ट आहेत त्या आहेत डॉक्टर विद्या वाबळे मॅम, आणि त्याच आपल्याला आज कुळ न्यूमरोलॉजीबद्दलच्या जेवढ्या काही डिटेल्स आहेत त्या या मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण मॅमकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला न्यूमरोलॉजीची एक पुढची स्टेप कशी कळते आणि ती तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरते. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कशा आहात? मस्त सर, मस्त. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. आणि मी इंट्रोडक्शन दिलेलंच आहे आपलं, बरं. परंतु मला असं वाटतं की तुम्ही नेमकं काय करता, तुमचा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा काय आहे, अगदी थोडक्यात जर लोकांना समजलं तर आपण, म्हणजे हा विषय कसा असतं, कुठलाही एक विषय डिस्कस करताना तो व्यक्ती किती त्या गोष्टीसाठी गरजू आहे किंवा तो किती करेक्ट व्यक्ती आहे हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून थोडक्यात जर तुमचं इंट्रोडक्शन झालं तर आपण मुक्त संवाद साधूयात. नमस्कार, मी सौ विद्या वाबळे. मी माझ्या 14 वर्षापासून ह्या प्रोफेशनमध्ये आहे. पहिल्यांदा मी न्यूमरोलॉजी, वास्तू, सायंटिफिक लोगो आणि रावण संहितात मास्टर की केली. त्याच्यानंतर मी कुळ न्यूमरोलॉजीमध्ये इंटर केलं. मग कुळ न्यूमरोलॉजी कशी शिकले तर ॲक्च्युली शिकणं हा म्हणता येणार नाही, मी स्वतः कन्सेप्ट बनवलेला आहे, जो की मी न्यूमरोलॉजीतनं ॲनालिसिस करून जेवढ्या काही माझ्या ह्या 14 वर्षाच्या अनुभवामध्ये मी लोकांच्या पत्रिका ॲनालिसिस केल्या, जे काही माझं स्टडी मटेरियल आहे त्या स्टडी मटेरियलमध्ये अनेक पुस्तकांमधून मला वाचनात आलं की जशी न्यूमरोलॉजीचा जो अंकांमधनं आपण प्रेडिक्शन करतो तसंच कुळ न्यूमरोलॉजी हा आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार की नंबरवरनं आपण कुळ न्यूमरोलॉजी जाणू शकतो. ती कशी तर त्या न्यूमरोलॉजीतनंच तुमचे काय अंक असतात लपलेले, तुमच्या बर्थ डेटमध्ये लपलेले अंक असतात, त्या अंकांवरनं आपण एकदम परफेक्ट असं प्रेडिक्शन करून तुमची कुळ कसं आहे
येणारा तुमचा काळ कसा आहे, गेलेला तुमचा आजोबांचा पंजोबांचा म्हणजे अगदी तुमच्या पिढ्यानपिढ्यांचा काळ आपण त्या कुळ न्यूमरोलॉजीतनं सांगू शकतो. पण त्याचा आधार तुम्हाला बर्थ डेटचाच घ्यावा लागतो. तर मग तुम्ही त्या न्यूमरोलॉजीतून कुळ न्यूमरोलॉजीकडे कसे जाताय, म्हणजे तर हा कुळ न्यूमरोलॉजीचा एक भाग आहे. खूप छान मॅम. पण मला असं वाटतं की कुळ न्यूमरोलॉजी, आता न्यूमरोलॉजी प्रत्येकाने ऐकलेली आहे, कुळ न्यूमरोलॉजी आपण वन स्टेप अहेड प्रेक्षकांना घेऊन जाणार आहोत. तर माझ्यासाठी किंवा प्रेक्षकांसाठी अगदी साध्या भाषेमध्ये कुळ न्यूमरोलॉजी काय असते, किंवा एखाद्याने घर बसल्या, आता समजा समोर त्याने त्याची बर्थ डेट वगैरे आणली, तर त्याने त्याची कुळ न्यूमरोलॉजी कशी ओळखावी हे समजून घ्यायला आवडेल मॅम. बरोबर आहे सर तुमचं. उत्तम प्रश्न आहे. आता तुमचीच आपण बर्थ डेट घेऊया, 14/10/1987. तर तुमचा शुभांक येतोय 5. पूर्ण आपण याचं हे केलं तर तो तुमचा शुभांक आणि भाग्यांक जो तुम्ही जोडताय हा झाला तुमचा शुभांक आणि भाग्यांक. पण ते न करता तुम्ही पूर्ण तुमच्या जाधवची टोटल आणि तुमच्या शुभांकाची टोटल जर एकत्र केली तर तो येतो कुळांकाचा नंबर. बरं, म्हणजे माझं जे मुलांक आहे तो 5 आला, आणि जे जाधवची टोटल आहे ती 1 येते. मग 5 आणि 1 जोडायचं का? हा, 5 आणि 1 जोडायचं, याचा झाला तुमचा कुळांकाचा नंबर 6. मग तुम्ही फक्त तुम्हाला इम्पॅक्ट फक्त तुमच्या 5 नंबरचा होणार नाही, किंवा तुमचा येणारा भाग्यांक जो आहे, शुभांक आणि भाग्यांक नुसता त्याचा विचार न करता तुम्हाला जो तुमच्या जो कुळांक जो आहे त्याचा तुम्हाला सपोर्ट घेतला तर तुम्ही अतिशय उत्तम तुमच्या कार्यात काम करू शकता. आणि लोक तिथंच विसरतात, पहिल्यांदा माझा शुभांक आणि भाग्यांक आहे त्याच्यावरच विचार करायला सुरुवात करतात. पण तुमचं कुळ आहे काय हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. मग हे प्रकारे तुम्हाला ते कुळ काढून तुमचं जे काही तुमचा शुभांक असेल, भाग्यांक असेल, तो न काढता तुमचा पहिल्यांदा जो काय शुभांक आहे आणि जो आडनावाचा जो डिसीजचा नंबर येणार आहे, जो की कुळ नंबर आपण त्याला म्हणूया, त्या दोन्हींना एकत्र करून तुमच्या येणारी पिढी किंवा जाणारी पिढी याचं तुम्ही प्रेडिक्शन करून घेतलं पाहिजे. मग या कुळांकावरून सुद्धा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक, त्यांचं फ्युचर, त्यांचं आरोग्य, त्यांच्या नोकरी, त्यांचा पैसा खूप सगळं सांगता येऊ शकतं. हो, खूप सांगता येऊ शकतं. आता जर तुमचं आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया, तुमचा 14 म्हणजे 5 बुधाचा आधिपत्यात आहे. आता तुम्ही माझ्या समोर बसलेत तर हे तुम्ही बुधाच्या आधिपत्यातलं काम करतच आहात, म्हणजे हे बोलण्याचंच काम आहे आणि बुध तेच करायला लावतो, प्रसिद्धी देतो, 4 लोक तुमचे हे करतो, तर बुधाचं काम तुम्ही करतच आहात. पण त्याच्या पुढे जाऊया, कुळाचा नंबर येतो 1, आणि तसं तर तुमची पर्सनॅलिटी 1ची आहेच आहे. पण 1च्या अप्रोक्ष जे काय येणार आहे, त्या जे जाधवचे जे स्पेलिंग आहे त्याचा जो अंक येतोय त्यामध्ये जी म्हणजे जे लपलेलं जे रहस्य आहे कुळाचं ते तुम्हाला त्या कुळातून कळणार आहे. अच्छा. हा, मग ते कुळ तुमच्या वरती कसं काम करेल, जसं शुभांक भाग्यांक करतो तसं हे कुळ कसं काम करेल हे तुम्ही एकदा अनालिसिस केलं पाहिजे. ओके. अगदी सोपं आहे. तुम्ही जर तुमच्या शुभांकात आणि भाग्यांकात जाताय की माझं शुभांक आहे, भाग्यांक आहे, मग मी गाडी तीच घेणार आहे, मग मी वाहन तेच घेणार आहे, माझा घराचा नंबर तोच राहणार आहे, त्याच दिवशी मी सगळं लकी काम करणार आहे. पण जर तुमच्या भाग्याची किल्ली ह्या कुळ अंकात आहे तर तुम्ही ती एकदा अनालिसिस केली पाहिजे. बरं, कुळ तुमच्या फक्त भाग्याला नाही, गेलेल्या 7 पिढ्यांचं असतं, येणाऱ्या 7 पिढ्यांचं असतं. बरं, आता जर तुमचं कुठं कट झालेलं आहे कुळ, त्याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम होत असतील, जर आपण असं फॉर एक्झाम्पल असं घेऊया, आता तुमचं थोडंसं बाजूला ठेवूया, 14 बर्थ डेट आहे, पण याच्यातच असं आपण हे समजूया की एखाद्याची बर्थ डेट 7 आहे आणि परत रिपीट 1987 आली आहे, मग त्याच्यात काय होणार आहे, 2 पेअरचे नंबर म्हणजे 7 येणार आहे. मग आता 7 प्लस त्याच्या जे काही आडनाव असेल XYZ त्याचा जो नंबर येणार आहे त्याला जॉईंट केल्यानंतर कुळ किती खराब होणार आहे सर. जसं की लोशोग्रिडमध्ये डबल पेअरचा नंबर 7 येतो, 7 आल्यानंतर आरोग्याच्या तक्रारी होतात, फॅमिली डिस्टर्ब होते, पूर्वजांना काहीतरी मतिमंदाचा त्रास असतो, अपंगत्व येतं. ह्या कुणाच्याही डबल पेअर मध्ये असेल तर बऱ्याचदा ह्या गोष्टी घडतातच. त्यामुळे तुम्ही त्याच्यात मग तुमचं कुळ खराब नाही का हे एकदा शोधलं पाहिजे. बरं. हा, मग नुसतं शुभांक चांगलं किंवा खराब कसं ओळखायचं? हा, चांगलं किंवा खराब. आता जर आपल्याकडे जसं की शुभांकात आणि भाग्यांकात 4 आणि 8ला थोडंसं क्रिटिकल खराब मानलं जातं, तसं कुळ अंकामध्ये 7ला आणि 9ला खूप खराब मानलं जातं.
बर असं आहे. मग म्हणजे त्यांचा कुलांक जर 7 हां, किंवा 9 आला तर हां. ते थोडं खराब आहे असं म्हणलं हो, जातं हो. का? एक्झॅक्टली. बरं. 8 पण. सर हं. 8 पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने 8ला मानलं. सगळीकडेच खराब म्हणलं जातं. ॲक्चुअली आता हे सगळं बरोबर आहे तुमचं, पण हं. 8ला कसं होतं थोड्या वेगळ्या दृष्टीने. 8 काय करतो तुमचा वंशवृद्धीला थांबवतो हो, हो, हो. आणि 7 तुम्हाला आरोग्याच्या घातक तक्रारी देतो. 9 अंक हा तुम्हाला समाजातनं बाद करतो. हं. मग त्याच्या पाठीमागे खूप कारणं असू शकतात. तुम्हाला जेव्हा अचानक आता फॉर एक्झाम्पलमध्ये घ्यायचं झालं, तर मी ते एक चांगलं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते. आपल्याला इथे नाव नाही घेता येणार, पण माझ्याकडे एक डॉक्टर फॅमिली आली होती सर. हं. डॉक्टर फॅमिली आली, तर त्यांच्या घरामध्ये 4 डॉक्टर होते. हं. 4 डॉक्टर होते, तर त्यांचं आता तुम्ही फॉरेन ला जाऊन त्यांनी त्यांच्या मिसेसची हं. म्हणजे जेवढ्या पण त्यांच्या घरामध्ये एक चुलत सून, त्यांची स्वतःची मिसेस आणि त्यांच्या भावाची मिसेस अशा 3 लेडीजला एका वेळेस बाळ होत नव्हतं. किती काळ? तर 14 वर्षाचा काळ. बापरे! बरं. आता मग हे काय तर त्यांनी स्वतः डॉक्टर असल्यामुळे एम-डी डॉक्टर आहेत. मग त्यांनी काय केलं नसेल आपण समजू शकतो. म्हणजे स्वतः तर पहिली गोष्ट डॉक्टर लोकं याच्यावर विश्वास ठेवत नाही. हं. आणि दुसरी गोष्ट तर त्यांनी काय नसन करायचं ठेवलं म्हणजे सगळं पार अगदी त्यांच्या जेवढ्या मेडिकलच्या ट्रीटमेंट आहेत तेवढ्या त्यांनी केल्या होत्या. हं. पण त्यांना आपल्याकडं असंच कुणीतरी रेफरन्सने आपल्याकडे पाठवलं. त्यांना मी त्यांचं ते कुळ पाहिलं. हं. तर मॅडमच्या याच्यामध्ये पण 777 येत होता, सरांच्या याच्यात पण 777 येत होता. हं. बरं, मग आता मला एक सांगा तुम्ही, फक्त मॅडम आणि सरांचंच आपण ॲनालिसिस केलं होतं. बरोबर. मग त्यांचाच हा प्रॉब्लेम पाहिजे. सरांचा आणि मॅडमचाच प्रॉब्लेम पाहिजे. कारण त्यांचं दोघांचा हा प्रॉब्लेम आहे ना. मग त्यांच्या भावाला आणि त्यांच्या चुलत भावाला का बरं प्रॉब्लेम झाला असेल? तर तिथे काय असतं, कुळ इम्पॅक्ट करतं. अगदी बरोबर. यांचं जे सरांचं जे आडनाव आहे ते त्यांच्या भावाचं पण तेच आडनाव आहे. हं. आणि सेम याला तुम्ही बघा घरामध्ये जर 4 लोकं असतील हं. तर कमीत कमी 2 लोकांच्या तरी बर्थडे सेम असतात. हे असतातच. अच्छा. असतातच. तुम्ही समजा एखादा म्हणजे एखादं जर आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा वडील असतील, बहीण असेल, भाऊ असेल, हे जी नाती आहेत त्याच्यामध्ये कुणाची तरी जोडून एक बर्थडे आलेली असते. मग आम्ही त्यांना सांगितलं सर आता ठीक आहे ते म्हटले मॅडम माझ्याकडे आले म्हटले विश्वास तर नाहीये मॅडम ह्या सगळ्यावरती. कारण डायरेक्ट बोलले ते मला डायरेक्ट बोलले. त्याच्यात त्यांनी काही माघार घेतली नाही काही म्हटले मी फक्त पर्यायाने माझे आई वडील मला म्हटलेत म्हणून मी माझं सगळा परपंच सोडून तुमच्याकडे आलेलो. म्हणजे काय तर परपंच इन द सेन्स की त्यांचं हॉस्पिटल वगैरे सगळं हे करून मी अगदी कंटाळून तुमच्याकडे आलेलो आहे. म्हटलं ठीक आहे सर. त्यांना मी ह्या गोष्टी सांगितल्या म्हणजे जे काय XYZ सांगितलं. मग सर म्हटलं असा प्रॉब्लेम झालता का 2016 मध्ये? हो म्हटले मॅडम आम्ही तर तेव्हापासूनच ट्राय करतो आहे किंवा आम्ही अशा गोष्टी केलेल्या आहेत. बरं मग म्हटलं ह्या गोष्टी घडल्यात का? त्यांना अगदी एक मोठी लिस्ट दिली मी. म्हटलं ह्या गोष्टी घडल्यात का? म्हटलं हो मॅडम. हे तुम्हाला कसं काय माहिती? म्हटलं हेच तर आता मी सांगणार आहे ना पुढे तुम्हाला का बाळ होत नाहीये. तर म्हटलं मॅडम मी खरं सांगू का? एखाद्या स्त्रीला म्हणजे हजारो माता आमच्याकडे येतात. आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करतो आणि त्यांना मुलं होतात. पण आता हे मला माझ्या घरात जेव्हा उत्पन्न झालं आणि मला जर माझ्या स्वतःच्या व्यक्तींना ट्रीटमेंट नाही देऊ शकत तर ते माझ्यासारखं दुर्दैव नाही म्हणून मी तुमच्याकडे आलोय. तर याला सायंटिफिक रिझन द्या पहिलं. आता कसं आहे की डॉक्टर आपल्याला त्यावेळी विचारणार आहे. मी म्हटलं सर 7 नंबर हा याचा असतो केतूचा नंबर आहे. त्याला बॉडी कंप्लीट नाहीये. राहू त्याचा हेड आहे आणि बॉडी त्याची केतूची हे आहे. इथेच तुम्ही अनकम्प्लीट झाला. पण 7 नंबर हा खूप स्पिरिच्युअल नंबर असतो म्हटलं सर. जसा की 3 नंबर स्पिरिच्युअल आहे तसा 7 नंबर खूप स्पिरिच्युअल असतो. आणि क्रिएटिव्हचा असल्यामुळे तुम्ही डॉक्टर आहात आणि त्याला जोड तुमचा 6 शुभांक आहे म्हटलं सर. शुभांक म्हणजे 6 नंबर आहे. तर 6 नंबर आणि त्याच्यामधला तुमचा सर लास्टचा नंबर तो आहे तो 8 नंबर येतोय आणि शनी आणि याचं जर कॉम्बिनेशन जर पाहिलं शुभांक भांगांचं तर तुम्ही डॉक्टर उत्तम रीतीने आहात. तुमच्या हाताची सर्जरी करताय. 5 नंबर तुमचा कुवा नंबर येतोय म्हटलं. पण कुळ न्यूमरोलॉजीमध्ये तुमचा नंबर जर 7 येत आहे म्हणून तुम्हाला हे बाळाला जे प्रॉब्लेम होत आहे. म्हटलं मग सर मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारते. हा प्रॉब्लेम तुमच्यात आहे तर तुमच्या भावामध्ये का बरं यायला पाहिजे? मग भाऊ तर वेगळा आहे ना. सगळं बॉडी वेगळी आहे सगळं वेगळं. नाही म्हटलं हे कुळाचा जो प्रॉब्लेम आहे हा सेम तुम्हालाच आहे आणि त्यांनाही आहे. मग एका घरात जर तिघांना प्रॉब्लेम आहे तर कुठेतरी
हा प्रॉब्लेम आहे, म्हणून कुळाचा. याला कुळ म्हटलं जातं. मग सरांनी ते मान्य केलं. मग त्यांना खरंच आपण काही जे त्यांची कुळावरती आपण ट्रीटमेंट केली 6 महिन्यात. 6 महिन्या केल्यानंतर आता त्यांना 9 महिन्याचा बेबी आहे सर. 9 महिन्याची मुलगी आहे. वा. आता दुसरे जे आहेत त्यांचं आपल्याला काही अजून गुड न्यूज आलेली नाहीये. ह्या विधीला 1.5 वर्ष झालेले आहे. पण असं काही कुळाचे सुद्धा मोठे मोठे आपण म्हणजे त्याच्यावर उपचार करून असे सुद्धा रिझल्ट आलेले आहेत. अच्छा. हा. कुळांक म्हणजे आता आपण जे कुळांक काढला तो कुळांक प्रत्येकाला म्हणजे कुळांक, मूलांक आणि भाग्यांक आता हे 3 नंबर आपल्याकडे हो. फॉर एक्झाम्पल झाले. तर हे आपसामध्ये समजा एखाद्याचा आपण सांगू शकतो मुलांक जसे 1 ते 9 आहेत तसं कुळांक सुद्धा 1 ते 9 असेल तर त्यांच्या कुळांमध्ये काय काय महत्वाचे तोटे म्हणा किंवा त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते. बिलकुल सर. 1 ते 9 पर्यंत म्हणजे आपले प्रेक्षक जे आहेत ना ते त्याला रिलेट करू शकतील. बिलकुल सर. हे जसं आपलं 1 ते 9 पर्यंत शुभांक आणि भाग्यांक मानले जातात तसंच कुळ जे आहे ते 1 ते 9 पर्यंतच मानला जातो. याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. बरोबर. फक्त याच्यापेक्षा वेगळं काय असतं, तुमच्या जे बर्थडेट मध्ये पेअर नंबर जे आलेत ते कुळाला कसे साजेसे आहेत, ते कसे इम्पॅक्ट डालतात त्या कुळाच्या नंबरवर, हे महत्वाचं आहे. ते तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केलं पाहिजे. अच्छा. कारण जर तुमचा कुळ 1 येत असेल, जसं तुम्ही आता मला मगाशी म्हणालात की मी जाधवचं पूर्ण टोटल 1 येते, म्हणजे उत्तम कुळ आहे, टेन्शन नाही आहे. समजा आता 1 नंबरचं कुळ आहे, थोडंसं ह्यांना हे घरानं थोडंसं पुढे असतं, सगळ्या गोष्टीतनं पुढे असतं. गाव जर जिथं रहदारी असेल तिथे त्यांचं नावाजलेलं गाव असतं, सामाजिक याच्यामध्ये त्यांचं नावाजलेलं गाव असतं. सगळ्या पद्धतीने त्यांना एकदम परिपक्वता असते आणि सगळ्या गोष्टी त्यांना एकदम साजेशा असतात, पुढारलेले असतात, लिडरशिप वगैरे असतात. पण तरी सुद्धा हे लोक स्वतःशी आपल्याशी फार हे असतात, म्हणजे मी म्हणेल तसं ह्या कुळाचं इगोइस्टिक असतात. असं आता आपण 2 नंबरकडे जाऊया. 2 नंबर कसा असतो, चंद्राशी रिलेटेड आहे ना. मग चंद्र कसा असतो, 15 दिवस पुढे जातो, 15 दिवस मागे येतो. मग त्याचे टोटल जर सपोज असं नको व्हायला की 4शी आली तर 4 आणि म्हणजे राहू आणि चंद्र जर तुमचा शुभांक 4 आहे आणि तुमचा कुळ जर 2 आहे तर इथं खूप मोठं वाद आहे. म्हणजे कसं आहे की मग तुमची फॅमिली डिस्टर्ब करणार आहे. मग तुमच्या फॅमिलीमध्ये वारंवार ऍक्सिडेंट योग किंवा मग काहीतरी पायाला इजा होणे, एखाद्या घरामध्ये वारंवार जर एखादा मुलगा पडतोय, अरे बापरे असं आई म्हणते की हा 4 वेळा का पडतोय, तर हे कारण शोधा. तर मग विजा होतीये तुम्हाला, कुठल्या ना कुठल्या ऑर्गनला तुमच्या काही ना काही त्रास होतोय, तर हे तिथे आहे. कारण चंद्र कसा 15 दिवस वाढतो, 15 दिवस कमी होतो. मग ते कुळचा इम्पॅक्ट ज्या 36 कुळामध्ये तुमचा चंद्र कुठे बसणार आहे शुभांकाबरोबर, हे शोधलं पाहिजे. आपण तसं आता थोडंसं 3 कडे जाऊया. 3 कसं आहे, स्पिरिच्युअल नंबर आहे, गुरुचा नंबर आहे, हेवी नंबर आहे. पण त्याच्यात आता त्याची जर 6 बरोबर म्हणजे शुक्राबरोबर गाठ झाली तर अँटी नंबर होतो. जसं की आपण न्यूमरोलॉजीत म्हणतोच की अँटी नंबर आहे. 3 आणि 6चं कॉम्बिनेशन चांगलं फारसं मानलं जात नाही. पण इथं एक ट्विस्ट आहे, अतिशय शुभ 6 आणि 3चं कुळ अतिशय बेटर असतं सर. सगळ्यात जास्त तुम्हाला अभिनेते, नेते जे मोठे मोठे आहेत तर ते तुम्हाला ह्या कुळातले पाहायला मिळतील. अच्छा. हा म्हणजे न्यूमरोलॉजीच्या मुलांक 3 आहे आणि ज्यांचं सरनेम 6 आहे. वा वा. एकदम म्हणजे इतकं सुंदर हे कॉम्बिनेशन आहे की अतिशय छान सर. म्हणजे त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, नाव, सौंदर्य एकदम सगळं काही मिळणार तुम्हाला. आपण 4 कडे जाऊया. आता 4 तर थोडासा शुभांकामध्ये थोडासा ट्रिकी मानला जातो, म्हणजे थोडंसं काय तर त्याला थोडंसं कमी महत्व आहे किंवा थोडंसं निगेटिव्ह मानलं जातं. पण 4 बरोबर जर 5 आहे तिथे, तुमचा शुभांक 5 आहे, जगातलं बेस्ट कॉम्बिनेशनचं कुळ. अच्छा. हे आहे. आता तुम्ही थोडंसं तिकडे 6 कडे वळाला, 6 आणि 1 कडे तुम्ही जर तुमचा शुभांक येतोय पुन्हा बघून घ्या. इथे किती मोठा ट्विस्ट आहे. तुमचं जर 1 जर कुळ येतंय आणि 6 तुमचा शुभांक आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे. अंधत्व येणार, डोके मायग्रेनचे त्रास होणार, चेस्ट पेनचे त्रास होणार सर. कारण जे काय आहे अग्नितत्वाचं जे कुळ आहे, अग्नितत्वात येतं ना, मग त्याचं गोत्र वगैरे हा तर वेगळा पार्ट. 6 कुळाविषयी बोलतोय आपण 6 कुळाविषयी बोलतोय. 6वं कुळ आहे ना, हे 6 कुळ आहे आणि इकडे तुमचा शुभांक 1 आहे. बरोबर आहे ना. मग हे थोडंसं मायग्रेनचा त्रास, डोळ्यांना अंधत्व येणं, वारंवार तुम्हाला सर्जरी करावं लागणं, चेस्ट पेन होणं, प्रचंड तुमचं वादिवाद होणं, कोर्ट कचऱ्या हे तुम्हाला चालू करतात. हे 1 कुळ त्याप्रमाणे आहे. आता आपण 7 नंबरकडे जाऊया. 7 नंबरचं कुळ आपल्याकडे कुळामध्ये अजिबात चांगलं मानलं जात नाही.
बिलकुल मानलं जात नाही. कारण जर त्याचं 99% कुठल्याच नंबरशी तेवढंसं चांगलं ह्या कुळामध्ये पटत नाही. तसं म्हणजे आपण जसं लोशोग्रेडकडे जाऊया, शुभांक भांगाकडे, तर ते शुभांक आणि भांगांकडे मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या 7 नंबरकडे छान दृष्टिकोनातून पाहिल्या जातात, काही नाही पाहिल्या जात. पण तसं कुळाचं इकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे प्रत्येक अंक 1 ते 9 नंबर पर्यंत. आता 8 नंबरकडे गेलो आपण, तर आपल्याकडे तसं 8 नंबरला शुभांकामध्ये चांगलं मानलं जात नाही. पण जर आपण कुळाचा विचार केला, तुमच्या जर कुळाचं जे आडनावाची बेरीज, थोडक्यात आपण आडनावाची बेरीज येते, आडनावाची बेरीज येते तुमची 8 येते, पण ती आता जर ती 6 नंबर बरोबर आणि 9 नंबर बरोबर बसली आहे, म्हणजे तुमचा 6 भाग्यांक आहे आणि 9 नंबर भाग्यांक आहे, तर तुम्हाला ऍटलिस्ट म्हणजे तुमच्या कुळामध्ये तुमचा इतिहास असतो, तुमच्या पूर्वजांपासून 2 लग्न होणं, तुमचे फॅमिली डिस्टर्ब होणं, मग बऱ्याच काही अफेअर्स होणं, जगामध्ये तुमचं नाव थोडंसं ह्या क्षेत्रामध्ये हे असंच आहे. कॅरेक्टर रिलेशन, कॅरेक्टर खराब करतं तुमचं, बऱ्यापैकी कॅरेक्टर खराब करतं ते, आणि मग त्याचा इम्पॅक्ट तो तसा पडतो. असं उशिरा, मग सगळ्या गोष्टी तुमच्या सांसारिक ज्या गोष्टी आहेत त्या उशिरा होतात. मग आता 9कडे जाऊया. 9 कसा सेनापती आहे, आणि आता तो सेनापतीचं कसं होतं, राजा जे सांगेल तो सेनापती ऐकत असतो, ते प्रजा फॉलो करत असते. पण मग हे सगळ्यांशी पटतं ना, त्याचं सगळ्यांशी पटतं. पण इथे एक गोष्ट अशी आहे, 4 नंबर बरोबर सेनापती जर येत असतील आणि 8 नंबर बरोबर सेनापती येत असतील, ह्या 2 नंबरला सेनापती म्हणजे जे तुमचं 9 नंबरचं कुळ आहे, अतिशय खराब, विष. म्हणजे आपल्याकडे त्याला माझ्या कुळाच्या भाषेत त्याला कॅन्सर मानला जातो, कारण त्याच्यावर उपचारच नाहीये. 4 आणि 8 उपचारच नाहीये. त्याच्यावर का उपचार नाहीये, तर तुम्ही बघा, एका घरामध्ये वारंवार मृत्यू होतात, ऍक्सिडेंट. आपण असं पाहतो, आता सोशल मीडियावरती तर सध्या इतके ट्रक्स गेलेत, हिमाचलमध्ये एवढे भूखंड आले, पूर्ण घरच्या घर बर्बाद झाले. 10 पैकी घरामध्ये जर 5 व्यक्ती असतील तर त्यांचं कुळ नाही येणारच ऑब्व्हियसली, पण त्यांची जर शुभांक 4 आणि 8 असेल आणि हे कुठं आलं तर पूर्ण कुळ बर्बाद होतं. ही सगळ्यात मोठी ट्रिकी आहे. म्हणजे कधी कधी असं कळतं ना की अख्खी फॅमिली ऍक्सिडेंट मध्ये गेली, ऍक्च्युअली एखाद्या घरात फॅमिलीने एकत्र आत्महत्या केली. म्हणजे 4 आणि 9 वीज पडली, अख्ख्या घरातले सगळे, म्हणजे काही तुमच्यावरती काही प्रसंग येऊ शकतो. तुम्ही देवदर्शनाला चाललेत आणि घरातले पूर्ण 11 जण गेलेत, आपण असं ऐकलं बरेच. आणि तुम्ही जर समजा काही कारणास्तव कुठं गेलेत, तुम्ही फिरायला गेलात, तर पूर्ण फॅमिली वाहून गेली आहे. हे 8 आणि 9, 4 आणि 9 हे कुळ. मग याच्यामध्ये इतके 36 पेअर पैकी आता इथे पुढचा विषय असा येतो की तुमचे पेअर किती आहेत लोशोग्रेडमध्ये, आणि त्याच्याशी त्या कुळाशी काय संबंध आहे, हा इतका पण महत्वाचा आहे. बरं, आता हे कुळ खराब आहे हे कसं ओळखायचं? तुमच्या घरामध्ये जर वारंवार लोक आजारी पडतायत आणि त्याचं निदानच होत नाहीये सर, 8 आणि 9, 4 आणि 9. आता कॅन्सरचे प्रमाण अलीकडे वाढलेले आहेत. पूर्वी नव्हते कॅन्सर, पण पूर्वी काय म्हणायचे, मूठ मारली जायची. हे लोकांचा अंधत्व, म्हणजे अंधश्रद्धेचा एक भाग होता. त्यावेळेस पूर्ण काही हे नव्हतं, पण हे सेम तसंच होतं सर. अचानक मृत्यू येणं त्या कुळामध्ये, तेवढं काही सोशल मीडियाचा जमाना नव्हता, मागासलेलं, तेव्हा एवढं काही सगळ्या गोष्टी घडत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळेस ह्या गोष्टीने हे केलं जायचं की ज्येष्ठ पुरुष आहे आणि त्याचं असं असं झालेलं आहे, तर त्या ह्या गोष्टी मानल्या जायचं. कुळ, तिथे तुमचं कुळ इम्पॅक्ट करतं. आणि काही लोक आपल्याकडे येतात, ते म्हणतात आमच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे. पण तुम्ही सर मला सांगा, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांचं कुळ इफेक्टेड आहे, त्यांना पैसा कुठे वापरायचा, किती वापरायचा आणि कशासाठी वापरायचा, पैशामुळे बर्बाद झालेली सुद्धा लोक आहेत, घराणे आहेत. अतिशय मोठा बंगला आहे, अतिशय कोटीचा बंगला आहे, सगळं समृद्धी आहे, दाराशी 10 गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आणि त्याचा मालकाचा मुलगा अपंगत्वात आहे. हे कुळ प्रचंड कुळ हे तुम्हाला त्या दिशेलाच नेतं, आणि लोकांना समजत नाही. मग लोक शोधत राहतात, माझा शुभांक काय, माझी रास काय आहे, माझी हे काय आहे, पण कुळ कुणी बघत नाही, कुळ कुणी पाहत नाही. तुमचं कुळ जर तुमचं कुळ जर चेंज झालंय 50 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, असे कितीतरी प्रमाण आहेत सर त्याला. सगळ्यात चांगल्या कुळांची जोडी कुठल्या? सगळ्यात चांगल्या 3-6 एक कळलं. 3-6 2-7 3-6 2-7 2-7 2-7 चंद्र आणि 2-7 आयदर म्हणजे समान. नाही, म्हणजे आता मला काय विचार, एखाद्याचं कुळ 7 आहे आणि 2 आहे, मुलांक 2 आहे, तर ते समजा, आणि त्याच जर मुलांक 7 आहे आणि कुळ 2 आहे, चालेल?
हो, हे शुभ आहे शुभ म्हणजे आहे. आयदर आयदर ओके ठीक इट्स आहे. ओके. असं हम्म, असं हम्म, हम्म. असं. 3-6, 2-7 आणि 9-1 9-1. 9-1 ओके, हे जबरदस्त कॉम्बिनेशन. आणि जबरदस्त. सगळ्यात खराब जे एक मला 8 कळलं 8 ते आणि 4 आणि 8-9. 9. हा 8-9 4-9. हा हे सगळ्यात खराब. बर, आणि याला याच्यावर उपायच नाही असं का म्हणालात तुम्ही? नाही, म्हणजे याला आता काय उपाय असं होतं? कसं होतं की आपण जरा थोडंसं वास्तुशास्त्राचं एक उदाहरण घेऊया ओके. याच्यामध्ये. हा हा. आम्ही वास्तुशास्त्रावाले ईशान्येच्या टॉयलेटला अजिबात उपाय करत नाही आणि ते करू पण नाही. कोणताही वास्तुकाराने ते करू नाही, कारण जिथं देवत्वाचं जागा आहे तिथं टॉयलेट आहे आणि त्याला तुम्ही काही रेमेडी करून तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जाऊन तुम्ही समाधान शोधताय. त्याला काही प्रमाण नाहीये सर, काही त्याच्यातून ट्रीटमेंट करून होणार नाहीये, हे मी अगदी ठाम सांगू शकते इथे. तसंच तुमच्या ह्या 9-4च्या कुळला 9-8च्या कुळला काहीही होत नाही. कारण त्याचं असं आहे, जर तुम्ही उपचार करताय तर तुम्हाला खूप साधना करावी लागते, तुम्हाला खूप स्पिरिच्युअल मध्ये जावं लागतं, ध्यानधारणा करावी लागते, तुम्ही मंत्र साधना केली पाहिजे, तर त्याच्यातून तुम्ही तुमचं कुळ चांगलं करू शकता. नाही, पण माझा एक साधा प्रश्न आहे, प्रेक्षकांच्या देखील मनात तो प्रश्न येईलच हो, की हो. आता समजा आपण जे म्हणतोय की कुळाचा जो नंबर काढला आपण त्याची जी काही अख्ख्या आडनावाची बेरीज केली तो बरोबर. त्याचा कुळाचा नंबर निघाला. हो, हो. ओके, तर हे 9 आणि 4 खराब म्हणताय, परंतु जर समजा त्याने आडनावाची स्पेलिंग बदलले किंवा काही हे केले तर त्याचं कुळ बदलणं, कुळाचा नंबर बदलू शकतो आडनावाचं ना सर? स्पेलिंग बदललं तरी काही तुमचं कुळ नीट होत नाही, कारण तुम्ही त्या कुळात ऑलरेडी जन्म घेतलाय. अच्छा. हा, मग स्पेलिंग चेंज केलं म्हणजे तुम्ही न्यूमरोलॉजीकडे परत जाताय, म्हणजे तुमचा भाग्यांक चांगला येतोय म्हणजे तुम्ही परत त्याच्यात जाताय. अच्छा. असं आहे. पण तुम्ही ऑलरेडी त्या कुळात जन्म घेतलाय ना, त्याला वेगळे वेगळे ज्या रेमेडीज आहेत, मग तुम्ही त्या कुळ कट करण्याच्या रेमेडीज आहेत त्या करू शकता. आता ह्या प्रत्येक पेरला वेगळ्या वेगळ्या रेमेडी आहेत सर. कुळकंब असतात, त्याला कुळ एक साधना असते, त्याच्या त्या जे तुमची भूमी आहे वडिलोपार्जित सर, तुम्ही परचेस केलेली नाही. ठीक आहे ना, आपण काय करूयात, मला असं वाटतं की थोडंसं इझी गोईंग जाण्यासाठी पहिले आपण चांगले पेअर्स पाहिले, 3-6, 2-7 आणि 1-9 असे. तसे वाईट पेअर 4-8-9 हे पाहिले. अजून कुठले वाईट पेअर आहेत, मग आपण त्यांना एकेकाला रेमेडीज देऊ, म्हणजे हे थोडंसं छान पद्धतीने ओके. आता 1-9चं एक घेऊया, 2-7चं एकदम बेस्ट आहे, 3-6चं एकदम बेस्ट ते आहे. छान झाले, म्हणजे त्यांचं आयुष्य असंच चांगलं चाललेलं असेल. छान छान सुंदर. जे वाईट आहेत, जे 4-9ला तर तुम्ही रेमेडी सांगत नाही. 4-9ला रेमेडी असते, नाही असं नाही, 4-9ला रेमेडी असते, पण आम्ही त्याच्यावरती 100% का करत नाही, म्हणजे प्रेक्षकांना पण हे लोकांचं कसं असतं, नाही आरसा दिसला पाहिजे, सिंपल आहे. हो, कारण 4-9 वरती ट्रीटमेंट करणं म्हणजे तुम्ही आता त्या घरामध्ये खूप दारू पिणारी लोक असतात, खूप सगळ्या पैशाचा उद्ध्वंस करणारी लोक असतात, त्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला करायचं म्हणजे त्याच कुळातल्या लोकांनी तेवढी साधना केली पाहिजे. ह्या त्याच्यावरती रेमेडी आहे. आपण इथं होपफुल झालं पाहिजे, होपलेस करण्यापेक्षा लोकांना. तर मला असं वाटतं की काय रेमेडीज आहेत त्या सुद्धा, की 4-9ला काय ज्या करण्यासारख्या असू शकतात, म्हणजे आपण त्यांना साधना देऊया. ओके, ठीक आहे, सांगा ना. म्हणजे की समजा एखाद्याचा कुळाचा नंबर जो आहे तो 9 आहे आणि त्याचा मुलांक 4 किंवा 8 आहे, तर अशा लोकांना काही जर रेमेडी द्यायची असतील, अवघडही असतील, तरी पण काय सांगू शकतो? नाही, आपण सगळ्यात सोपं असं करूया की समजा आपल्याला जर उपचार करायचे असतील 4 आणि 9 वर आणि 8 आणि 9 वर, तसंच त्याचं उलट असणार आहे की ज्याचा शुभांक 9 आहे आणि ज्याचा कुळ 4 आलेला आहे, असं असणार आहे. तर सगळ्यात जास्त 4 जो नंबरवाला आहे तर त्याने सुंदरकांडचा पाठ दर 21 दिवसात करावा. 21 दिवसाने नाही, 4 आणि 9चं ज्याचं कॉम्बिनेशन असेल त्याने 21 दिवस सुंदरकांडचा पाठ करावा. तरी रोज अगदी रोज केला पाहिजे. आता ज्याचं कुळ 8 आणि 9 आहे त्यांनी हनुमान चालिसेचा पाठ किंवा बजरंग बाणचा पाठ, जो काही याच्यामध्ये येतो पूर्णता, जो हनुमान चालिसा त्याच्यात येतो, तो 21 किंवा 45 दिवस केला पाहिजे घरामध्ये. बराचसा फरक पडतो सतत, बराचसा फरक पडतो. आणि 9-8चं कॉम्बिनेशन असं आहे की तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करा, किंवा तुम्हाला ते नसेल तर गुरुचरित्राचं पूर्ण पारायण केलं पाहिजे. पूर्ण 7 दिवसाचं जे आपण सोहळ्यात करतो ते पारायण केलं पाहिजे.
ओके. हां. म्हणजे हे त्याच्या रेमेडीज हां, आहेत. रेमेडीज आहेत त्याच्या. ओके. आता याच्यापेक्षा वेगळ्या रेमेडीज आहे आपण ज्या तिथं जाऊन करतो त्यांच्या भूमीवरती, जी की त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. जमीन आहे. परचेस केलेली नाही सर. बरं. ज्यांची वडिलोपार्जित परंपरागत जी जमीन जी आहे परंपरागत जमीन आलेली आहे, त्यांची. त्या भूमीला आपण थोडंसं एनर्जाइज करून ते कुळाचं जे काही पॉवर देऊन ह्या करतो, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण हे बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या डेली सर्वजण रुटीन करू शकतात ते. सर्वजण करू शकतात, तर त्यांनी हे केलं पाहिजे. बर 8, 9, 4 याच्या व्यतिरिक्त अजून खराब कुठली कॉम्बिनेशन्स नाही, आहेत याच्या कुळामध्ये? व्यतिरिक्त आहे, पण हां. 2-4चं आहे, पण इतकं म्हणजे हां, साजेसं हां. आहे. म्हणजे ते रेमेडी होऊ शकते रेमेडी त्याची. होऊ शकते. त्याच्यावर सुंदर हे आहे, ते होऊ शकतं. मग आता आपण असं समजलं की हां. समजा कुळ खराब आहे, हां, हां, हां. एखाद्याने असं लक्षात घेतलं की जसं 4, 8, 7 हां, अशा हां, अशा पद्धतीचं एखाद्याचं आलंच कुळ, हो, हो. तर त्याने म्हणजे काय आता काय आपण होपलेस तर सोडू शकत नाही ना लोकांना. हा हं. पॉडकास्ट करतोयच आपण त्याच्यासाठी की लोकांना रिलीफ मिळाली पाहिजे. बिलकुल, तर बिलकुल. काय केलं पाहिजे त्या लोकांनी? आता कसं आहे की तुम्ही पहिल्यांदा शोधा तुमचं कुळ काय आहे 1 ते 9 नंबर पर्यंत. बरोबर. तर 1 ते 9 नंबर पर्यंत कुळ जे शोधले आपण जे सांगितले 4, 8 आणि 9चं कुळ आणि 6चं कुळ थोडंसं एक काही पेअरला चांगलं नसतं. बरोबर. काही आता तुमचं जसं 1, 9चं कॉम्बिनेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण जसं बोललोय, तसं आता 4, 8चं जे कुळ आहे किंवा 4, 9चं जे कुळ आहे, त्या घरामध्ये काय घडतं हे सर पहिल्यांदा आपण पाहूया. बरं. तर ह्या घरामध्ये नेमकं काय होतं, समजा 8 असेल, त्या मुलाची बर्थ डेटमध्ये येत असेल, पूर्ण लोशो ग्रेडमध्ये 8 येत असेल, तर त्या घरामध्ये ना फॅमिली कधीच पूर्ण होत नाही. त्यांच्या घरामध्ये कायम मानसिक टेन्शन राहतं आणि घरामध्ये एकदम निगेटिव्ह ओरा तयार होतो. निगेटिव्ह ओरा तयार होतो. वडिलांचं मुलाशी पटणार नाही, मुलांचं घरामध्ये सगळ्यांशी पटणार नाही, व्यसन करायला मागे लागणार, बाहेरच्या सगळ्या ज्या म्हणजे काही असेल चुकीच्या ज्या गोष्टी त्या घरामध्ये लवकर येणार, काय त्याच्यामध्ये जे असेल काही पण चुकीचं आपण त्याच्यावरती काय असं प्रॉब्लेम्स येतात ते हे करूया. मुलांची लग्न लेट होतात, मानसिक टेन्शन मध्ये लोक अडकतात, डिप्रेशन मध्ये लवकर जातात. शिवाय आत्महत्या यांचा कल जास्त राहतो. अचानक यांचा मृत्यू ह्यांच्या घरामध्ये कुणाचा तरी होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी सुंदरकांडचा पाठ केला पाहिजे. बरं. हे झालं 8, 9 वाल्यांचं. आपण आता 4, 9 वाल्यांचं पाहूया. 4, 9 वाल्यांनी काय केलं पाहिजे. आता 4, 9 वाल्यांचं कॉम्बिनेशन कसं आहे, थोडंसं राहू आणि मंगळाचं कॉम्बिनेशन आहे. तसं आपण जर राहू जर उच्चाचा असेल आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रचंड पैसा देतो आणि तिथे म्हणजे जिथे मंगळ बसलाय तिथं पराक्रम देतो तुम्हाला. पराक्रम मोठं तुमच्या चांगल्या हुद्द्यावरती तुम्ही जॉबला लागणार, सेनापती जे ते काही आहे ते तुम्ही ते करताय. पण आता तुमचं कुळ 9 आलंय ना, मग ते कुळ 9 आलंय तर अग्नी आहे ना, ज्वाला नुसती प्रचंड ते तोंडातून बोलणारी लोक ती कधी बघा एखाद्या घरात तुम्ही गेलात तर सौम्यपणे तुमच्याशी चर्चा करतात, पण तुम्ही घरात घुसले का काहीतरी कधी आला रे तू असं म्हणजे अरे तुऱ्याची भाषा ह्या तुम्हाला घरामध्ये ह्या कुळामध्ये पाहायला भेटणार. म्हणजे ह्यांच्याकडे फारसा पाहुणचार वगैरे होत नाही सर. तसं पाहुणचार नाही होत. हे लोक कुणाच्या लग्नाला कार्याला कुठे काही तुम्हाला समाजात दिसणार नाही. म्हणजे ते आणि त्यांच्या धुंदीत जगणारी लोक. बरं, आता त्यांची जी फॅमिली असते ती फार अशी कंजेस्टेड मनाची असते. मग त्यांच्यामध्ये काय असतं माहितीये का, तर आपलं कुणाला द्यायचं नाही. लोकांचं घ्यायची भावना असते पण द्यायची भावना नसते. पण याच्यात वाईट इम्पॅक्ट असा असतो मनोरुग्ण होणं, याच्यामध्ये पूर्वीच्या स्त्रियांना फार त्रास होणं. कुळ का 9 मध्ये कन्वर्ट झालेलं असतं, यांच्या स्त्रियांना फार त्रास झालेला असतो. मग त्या स्त्रियांना काय त्रास होतो की ह्या स्त्रियां म्हणजे छोटे असेल 10 ते 11, 12 वर्षाच्या कालावधी एखाद्या मुलीने आत्महत्या केली, मग ते कुळ तसं कनेक्ट झालं ना, तुमच्या पिढ्यानपिढ्या कनेक्ट झालं, मग ते 9 मध्ये रूपांतर झालं आणि मग त्या घरामध्ये याचं स्त्री सुखी नाही तर लक्ष्मी राहत नाही. ऑब्व्हियसली ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे त्या घरामध्ये तुम्हाला लक्ष्मीचा वास अगदी आनंदाने राहणार आहे. म्हणजे हे काही इम्पॅक्ट पडतात त्याचे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे असं आहे की एक डॉक्टर होते, संभाजीनगरवरनं आपल्याकडे आले होते. तर त्यांच्या मुलगी प्रोफेसर आहे, म्हणजे आजही छान उत्तम नोकरी करते. 2019 ते 20 सालची गोष्ट आहे. ज्यावेळेस फार सिव्हिअर कोरोना होता, त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्या सिव्हिअर कोरोनामध्येच त्या मुलीला ते सगळं कुळाचा इम्पॅक्ट, जेव्हा तिला 7.5 पर्व चालू झाला आणि शनी आला आणि ते कुळाचा डायरेक्टच तिच्यावरती इम्पॅक्ट झाला. डॉक्टरांनी खूप काही केलं, म्हणजे खूप काही त्यांनी उपचार केले तिच्यावर, पण डॉक्टरांना आपली ऍड चालू असल्यामुळं ऑनलाईन पहिल्यांदा त्यावेळेस ऑनलाईन चालायचं सर, की ऑनलाईन तुमचं कन्सल्टेशन वगैरे व्हायचं. ऑफिसला काही फारशी लोक येत नव्हती. मग त्याच्यानंतर सर म्हणले की मॅडम मला माझी मुलगी घेऊन तुमच्याकडे एकदा यायचंय, तुम्ही फक्त वेळ द्या.
फार थोडंसं म्हणजे लॉकडाऊन जरा ते पण डॉक्टरच होते, हा वेटरनरी डॉक्टर होते. तर ते बोलले की थोडंसं आता सैल झालेलं आहे समाजात, जरा तो लोक फिरतायत तर आम्ही तुमच्याकडे येऊन जातो. म्हटलं या डॉक्टर. मी त्या मुलीची अवस्था पाहिली सर. अक्षरशः त्या मुलगी वेड्यासारखी करत होती. म्हणजे ती कागद खाणं किंवा मग वय काय होतं? साधारण 30-32 मधली मुलगी होती. ओके. लग्न झालं नव्हतं बघा. त्यांना असंही एकदाही वाटलं नाही. 9 ना तिथे 9चं कुळ, मुलगा झाला नाही तिथे. बघा किती मोठं सिव्हिअर बघा, म्हणजे एकाशी एक किती कनेक्टेड गोष्टी आहे. सरांना मुलगा नाही, तेवढीच मुलगी. प्रचंड शिकवली सरांनी, प्रोफेसर झाली, त्याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी करत होती, पण सरांच्या नजरेसमोर राहावी म्हणून सरांनी तिला प्रोफेसर केलं. अगदी उच्च लेवलला पण जाऊन तिचं शिक्षण झालेलं होतं, पण सरांनी त्यांच्या समोर ठेवायचे होते म्हणून. असं अचानक एका रात्री जसं झालं, पहिल्यांदा तर सरांना वाटलं की हिला कोरोनाच झालाय म्हणून ती अशी थोडंसं हे होतंय, पण असं नसताना तिला तो कोरोनाचा इम्पॅक्ट आणि तुमचं कुळ जे असतं बाधित कुळ, मी जसं म्हणाली ते हे जे 4-8चं कुळ आणि याचं 9चं कुळ आहे, तुम्हाला मेंटल इफेक्ट देतं. ते तुम्हाला चुकीच्या पद्धतीने तुमच्यात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, जी बाहेरची एनर्जी तुमच्यात आत जाते, जी पंचमहाभूतातली एनर्जी आहे, जी की आपण त्याला म्हणतो की बाहेरचं झालंय, मराठी भाषेमध्ये त्याला बाहेरचं झालंय, त्याला प्रमाण दिलं तर ते प्रमाण आहे. पण सरांना असं म्हणायचं होतं की याला प्रमाण नाहीये सर, काय झालंय ते शोधा. तर ती मुलगी माझ्याकडे आली तर सरांना म्हटलं सर अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे. ह्या मुलीला तुम्ही मानसिक उपचार तज्ञाकडे नेलंय, तिला त्याचे गोळ्या डिप्रेशनच्या चालू केल्या, तुम्ही तुमची ते लेवल चालू ठेवा, पण अतिशय सोपं आहे, मी जे सांगते हे कुळ कट करून घ्या. सर म्हटलं कुळ कट करायचं मी पहिल्यांदाच ऐकतो हे सर. म्हणजे पितृदोष वगैरे हे सगळं मी ऐकलंय, पण कुळाचं तर मी तुमच्या तोंडूनच सांगतो, आता करायचं काय म्हणे. म्हटलं मी त्यांना एकच विचारलं, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे का, त्याच्यात असं असं तुमचं काही घडलंय का, म्हणजे पूर्वजांचं. ते म्हटले माझे वडील सुसाईडनीच गेले सर. तर मला बोलले मॅडम सुसाईडनीच माझे वडील गेले. बघा किती खरं असतं कनेक्शन. यांना मुलगा नाहीये, त्यांचे वडील यांनी गेलेत, म्हणजे सुसाईड केले. म्हणले माझा भाऊ लहान होता तेव्हाच पाण्यात पडून मेला, मी एकटा, माझी मिसेस आणि ही पोरगीच, एवढंच आमच्या घराचं विश्व आहे, मला काही मुलगा नाही, हे नाही, काही नाही. मग आता बघा हे कुळाशी किती रिलेटेड गोष्ट आहे. म्हणजे तुमचं कुळ जेव्हा सिव्हिअर लेवलला खराब होतं तेव्हा तुम्हाला काय. मग मी डॉक्टरांना विचारलं की म्हणजे डॉक्टर कसं सुसाईड केलं. ते म्हटले मॅडम माझ्या वडिलांनी जमीन इतक्या वाईट क्रमामध्ये घालवली की आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. अगदी 10-1 गुंठ्याचा प्लॉट होता. म्हटलं आपण त्याच्यात ते मी तुम्हाला जसं सांगते तसं तुमचं कुळकट करून घ्या. तर म्हटलं आता हे बघा सर, ते मला असं म्हणाले की हे बघा मॅडम आता पर्यायच नाही, डॉक्टर झाले सगळे, देवदौलोशी काय जे काय समाजात चाललंय ते सगळं झालेलं आहे, तर आता मला हे काही करायला हरकत नाही, आपण करून पाहूया. तर तरी पण त्यांना 2 महिन्याचा कालावधी लागला ते सगळं घडून यायला, की मी त्यांच्याकडे जायला, व्हिजिट करायला, परत ते सगळं कुळाची एनर्जी कट करायला, त्याला 2 महिने लागले सर. मग ते 2 महिन्यानंतर तोपर्यंत मॅडमची अवस्था, म्हणजे त्या प्रोफेसर मॅडम होत्या त्यांची मुलगी, त्यांची अवस्था फार क्रिटिकल झाली होती. नंतर तर त्या जेवण पण घ्यायच्या नाहीत. मग एक दिवशी ते मला पुन्हा फोन केला, तुम्ही जे सांगत होते ते सगळं करून घ्यायचंय आपल्याला, या आता, मी रेडी आहे. मग मी असंच दिवाळीचा प्रेड होता त्यावेळेस केलं. तर अचानक मी ते केलं, जे काय आपली प्रोसिजर होती त्याप्रमाणे सगळं ते कुळाचं सगळं तिथे कट केलं. त्यांना जे विधी सांगितले त्यांनी ते विधी पण करून घेतले. 45 दिवस ते कर्म असतं कुळाचं कट केल्यानंतर, ते कर्मही त्यांनी अगदी मनोभावे केलं. त्यांचा मला 102 दिवसानंतर फोन आला सर, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे ते. आता ते आपलं पॉडकास्ट चाललंय तर ऐकत पण असतील ते, म्हणजे ऐकणारच ते, की तर ते आपल्याला पण सांगतील. 102 दिवसानंतर कंप्लीट मला फोन आला की मॅडम सुवर्णा खूप गुड आहे, बरी झाली पूर्ण बरी झाली. म्हणजे माझ्या जीवनातला हा सगळ्यात मोठा अनुभव. मी त्या मॅडमला पाहू सुद्धा शकत नव्हते सर, कारण 30-32 वयाची मुलगी जी एवढी एज्युकेटेड आहे, कागद खाणं, असं स्वतः काही उचलून तोंडात घालणं, इतका सिव्हिअर पेन होत होता. ते आता ते म्हटले की मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेलं ही कधीही बरी होणार नाही. तिने तेवढा, तिला डिप्रेशन आलेलं, तिला शॉकच तसा बसलेला आहे. मग हे आता तुम्ही मला सांगा, हे कुठंतरी ते कनेक्टेड आहे ना, म्हणजे आपण तेवढे उपचार केलेले आहेत, तेवढे आपल्याकडे प्रमाण आहे त्या गोष्टींना, असं ह्या काही गोष्टी आहेत.
आता हे कुळ वगैरे जिथं येतं, हं. तर तिथं थोडंसं कुळदेवता वगैरे यांचा रोल असतो? हां, एक्झॅक्टली असतो ना सर. हं, हे कुळच उत्पत्ती त्याच्यातच होते ना. कुळाचा हं, जेव्हा आपल्याला त्रास होतो, हं. तेव्हा तुमचं कुळ चेंज झाल्यानंतरच तुम्हाला त्रास झालाय ना. म्हणजे बरोबर. तुमचं कुलदैवत जर पहिलं जर कुठलं असेल, हं, आपल्याकडे जे कुलदेवता मानली जातात, हं, त्या कुलदेवतातून तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या कुळाला पुजताय ना. म्हणून तर हं. तुमचं कुळ कनेक्ट होऊन तुमच्याकडे आलेलं असतं. बरोबर. डिस्कनेक्ट होऊन तुमच्याकडे आलेलं असतं. हं. असं मग आहे. कुळदेवतेच्या पूजेला वगैरे महत्त्व आहे या सर्व खूप ह्याच्यामध्ये? सगळं महत्व आहे. खूप सारं महत्व आहे. हं, कुलदेवता म्हणजे तुम्ही शोधलंच पाहिजे. तुमचं हं, नित्यक्रम झालंच पाहिजे. हं, सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी कुळाला मानलंच पाहिजे. हं, कुळाची रोजची नित्यसेवा झालीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये कुळाचार हे झालेच पाहिजे. हं, पूर्वी काहीच नव्हतं सर. काही कोणाला हं, प्रॉब्लेम्स नव्हते. आता 40-40 वर्ष झालेत तरी मुलांची लग्न नाहीयेत. हं. पूर्वी एका पुरुषाला 2-2 बायका होत्या. म्हणजे मी म्हणत नाही का तुम्ही कुळ पुजल्यानंतर होणार नाहीयेत, असं नाहीये. हं, याच्याशी ते लोकं कनेक्ट लावू नये त्याच्याशी. हं. पण कुळाचार होत नाहीत त्याच्यामुळं आपल्या कुळावरती परिणाम पडतात आहे. कुळाचार काय असतात सामान्य? सामान्य जे असतात आपले जे एक कुलदेवता असते आणि एक कुळाचा एक खंडोबा असतात. म्हणजे हं, जे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला ते लावून दिलेत. 5 देवी असतात. एक ग्रामदेवता असते हं, त्याच्यामध्ये. हं, आपल्याकडे पूर्वी एक वेशीवरची देवता आणि जी काय आपल्या कुळाप्रमाणे आपले जे खंडोबा असतील किंवा हं. कुलदेवी असतील, हे 5 देव आपण त्यांची नित्यसेवा करायची. मग ते काही कर्म असू द्या. त्यांचे जे आपले कर्म आहे त्या देवी देवाची उपासना हां, पद्धती जी असेल त्या त्या पद्धतीने आपण पद्धतीने तुम्ही केली करावी. पाहिजे. अशी. हं, वर्षातून एकदा त्यांचं उपासना का जागर वगैरे करून घेणं गरजेचं आहे. हं, 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 असं आहे. हं. याच्यामध्ये डबल डिजिट विषय मगाशी आपण बोलत होतो हां, हां. आणि जे अर्धवट राहिलं होतं, हे डबल डिजिट नंबर कसे ओळखायचे ते थोडक्यात माझ्या लक्षात आलं होतं, हां, की हां. म्हणजे तुमच्या पूर्ण डेट ऑफ बर्थमध्ये जर एकच नंबर दोनदा वगैरे येत असेल, हां, हां. तर ते किती तुमच्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल असतं? हो. अत्यंत छान प्रश्न विचारला आणि आता हं, आपण जाता त्याच्याकडे एकदम हं. लक्ष हो, देऊया. हो, हो. कुळाशी त्याचा काय संबंध असेल? हं, आता आपण मघाशी म्हणल्याप्रमाणे 1चं 9चं आपण कॉम्बिनेशन पाहिलं, 2चं 9चं पाहिलं, 8चं 4चं पाहिलं, म्हणजे बरोबर. 1 ते 9 पर्यंत आपण हं. कॉम्बिनेशन पाहिलं. आता तुमच्या लोश ग्रिड प्रमाणे म्हणजे आपण इकडं थोडंसं न्यूमरोलॉजीकडे वळतोय. हो. न्यूमरोलॉजी प्रमाणे तुमच्या जर बर्थ चार्टमध्ये एक वेळा जर तुमचा 1 अंक येत असेल हं, हं. किंवा 2 अंक येत असेल, त्याला हं, फारसं महत्त्व नाहीये. पण 2 पेक्षा 3 वेळा येतोय, 4 वेळा येतोय, याला फार महत्त्व आहे. हं. आता काय होतं इथे, की जर तुमच्याकडे 3 वेळा जर अंक आला, तर तुम्हाला थोडंसं बोलण्याचे स्पीच जे आहे, तुमचं चुकीच्या पद्धतीने तोंडातनं निघतं. कुठलाही अंक का? हां, कुठलाही अंक. नाही, हं, हं, कुठलाही नाही म्हणता येणार. हं. फक्त 1 अंकाची आता आपण एक बद्दल आपण बोलतोय. 1 बद्दल बोलतो हां, आहे. म्हणजे प्रेक्षकांना थोडं समजावून हां. सांगण्यासाठी मला आता सांगायला आपण आवडेल, की एक म्हणजे हं. तुमच्या लोशो ग्रिडमध्ये जेव्हा तुमचा जो मुलांक आहे हां, किंवा हां. तुमचा जो कुठलाही एक हो, नंबर हो. आहे, तर तो एक वेळा आला, तर तो तुम्हाला पूरक आहे हो. किंवा तो त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते दाखवतो. परंतु बरोबर. तोच 2 वेळा आला तरी ठीक आहे. पण 3 किंवा 4 4 किंवा वेळा 5 आला, वेळा तर तर तो तो प्रॉब्लेमॅटिक आहे. प्रॉब्लेमॅटिक आहे. मग आता आपण 1 आपण बद्दल 1 बोलतोय. नंबर बद्दल ओके मॅम. बोलतोय. ओके, 1 ओके. ते 2 अंक आपल्या लोशो ग्रिडमध्ये येणं 1 नंबर हां, हां. इट्स ओके. हां, काही हां. प्रॉब्लेम होत नाही ओके. त्याने. आता तो डिपेंड करतो, की तुमचा ड्रायव्हर कंडक्टर काय आहे. हं, 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 बरोबर? हं. आता आपल्या इकडे 3 वेळा जर आपल्या लोशो ग्रिडमध्ये 1 नंबर आला, हं. तर तुम्हाला बोलायला प्रॉब्लेम होतो. आता जर ओके. सर मला बोलायचंय, तर मी 6 बोलणार हं. किंवा मग 6 बोलायचंय, समजा बोलायचं, तर बोलणार. हं. असं यांना बोलायचा जरा थोडासा प्रॉब्लेम होतो. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय नको तिथं यांना ज्ञान देण्याची सवय असते. म्हणजे जरूरतच नाहीये, की हं. तुम्हाला द्यायचंय काहीतरी ओव्हर कोणाला समोरच्या. एक्सप्रेसिव्ह. ओव्हर बोलण्याची हं, सवय हं, असते. हं, 4 वेळा तुम्ही एककडे जर गेला, हं, तर यांचे ओव्हर थिंकर फार असतात. म्हणजे शो ऑफ करणं, म्हणजे हं, यांची आमदनी असते ₹10 हे हं. ₹100 खर्च करा. 100% करणं सर. असं. म्हणजे यांच्याकडे तो इम्पॅक्ट असतो आणि त्यांना मोठेपणाची किंवा समाजात मिरवण्याची फार सवय असते. हं. आता 5 नंबरकडे जाऊया. म्हणजे 5 जे नंबर आहेत तुमचे, 1 नंबर 5 वेळा आला तर. 1 नंबर 5 वेळा हं, आलाय तुमच्या हं, लोशो ग्रेडमध्ये, हं, तर मग प्रॉब्लेम आहे. हं, मग तुम्हाला कोर्ट कचेरीचा सामना करावा लागणार. तुमचं लाईफ एकदम डिप्रेशनमध्ये जाणार. बरोबर. काही केलं तरी न सक्सेस मिळणार. हं, तर ते 5 नंबर थोडंसं तुम्ही तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? हं, रोजचा डेली सूर्याला नमस्कार करा. हं, आदित्य हृदय सूत्राचा पाठ करा. खूप काही जास्त तुम्ही रत्न वगैरे घालू नाही शकत, तर हातावरती एक लाल कलरचा कलवा बांधा. ते तुमच्यासाठी खूप ग्रेट आहे. हं. पण तुम्ही सगळ्यात जास्त जर नित्य सूर्यसेवा केली तर तुमच्यासाठी बेटर आहे. अर्घ्य वगैरे देणं. हां, अर्घ वगैरे देणं. मग तुम्ही सूर्याचा कुठलाही 12 मंत्रापैकी एक मंत्र कोणताही पुरोहितप्रमाणे म्हणावा. हं, हे तुमच्यासाठी बेटर आहे. मग हे कधी कुणासाठी येतं? 1 ते 5 नंबर ज्याच्या लोशो ग्रेडमध्ये येतात ते.
एक नंबर म्हणजे 5 वेळा हा ज्यांच्या एक नंबर ज्यांचा 5 वेळा येतोय त्यांच्यासाठी. ओके. आता आपण थोडं 2 नंबरकडे जाऊया. आता 2 नंबर, एकटा 2 नंबर खूप छान आहे. म्हणजे थोडंसं कसं समतोल सौंदर्य देतो, तेजस्वीपणा देतो, बोलण्यामध्ये तुमच्या प्रखरता आणते. पण तिथे 2 आला का इमोशनल होतात. कारण कसं पौर्णिमाकडं म्हणजे पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा वाढतात चंद्र, परत डाऊन, अमावस्या आली की डाऊन, म्हणजे वाढतं. हे मूड स्टेप, स्विंग. मूड स्विंग फार होतात, मूड स्विंग होतात. मग आता परत याच्यात 3 आले का, 2 नंबर हा 3 वेळा आला तर मग आणखीन प्रॉब्लेम आहे. मग काय आहे की मग समोरच्याचं न समजून घेताही आपलंच मनाचं जे हे करणं, म्हणजे एक खरं करायचं. मग समोरच्याला काही न म्हणजे समोरचा अगदी त्याला त्याच्या हिताचंही जरी सांगत असेल तरी निगेटिव्ह मध्ये जायचं असं. मग आता 5 वेळा आला तर हा व्यक्तीचा अगदी शुभांक 6 असला तरी ह्या 5 वेळा जर 2 नंबर आला तर हा माणूस जीवनात काही करतच नाही. कारण काल्पनिक दुनियेत जातो तो, फार काल्पनिक दुनियेत जातो. आणि खरं तर 3 किंवा 4 वेळा जर 2 आला तर एक थोडंसं बॅड इम्पॅक्ट आहे की आईला खूप आरोग्याचा त्रास होतो सर. त्याच्या लो शुगर मध्ये 2 जर 3 किंवा 4 किंवा 5 वेळा आला तर आईला खूप त्रास त्याच्या होतो. आईला. हा, जे कोण लेडीज असेल किंवा मुलगा किंवा मुलगी दोन्ही पण कारण कोणी 2 असेल, नंबरवाल्याचं आईशी जास्त रिलेशन हो, असतं. कनेक्टेड. आई मातृत्वाचा हे आहे ना, नंबर. मातृत्वाचा नंबर आहे. आईला आजारपण येणं, सडनली मग आईचा मृत्यू होणं, ह्या त्या गोष्टींना त्याला फेस करावं लागतं. सिम्पल आहे. चांदीचा ग्लास, चांदीचा कडा, चांदीच्या ग्लासातून पाणी प्या, चांदीचा छोटासा आपण जेवढा अफोर्ड करू शकतो तेवढा कडा घाला, किंवा मग तेवढं सगळं नसल होत तर चंद्राला दूध अर्पण करा, खीर अर्पण करा. अगदी ह्या सोप्या सोप्या उपायातनं तुम्ही जाऊ शकता. आता तेही नाही होते माझ्याच्याने, तेही होत नाहीये. कधीतरी तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसलं तर एक नमस्कार करा, म्हणजे अगदी तरी तुमचा चंद्र कमी होतो. आता तेही नाही झालं, तुम्हाला जर खूप सिव्हिअर आईला प्रॉब्लेम होते, आपले प्रेक्षक ऐकत असतील, त्यांना कोणाला जर 2 असेल, 3 म्हणजे 3 वेळा 2 असेल किंवा 4 वेळा 2 असेल, त्यांच्या आईला जर नक्की प्रॉब्लेम होतील असेल, पौर्णिमाच्या दिवशी सोनाराच्या दुकानात जाऊन एक थोडासा चांदीचा चंद्राचा चकोर असतो, त्यांना सांगितलं पूजेतले चंद्र द्या का, देतात, तर त्या पाण्यात प्रवाहित करा रविवारच्या दिवशी. आईचं उत्तम आरोग्य होणार आहे. चांदीचा चंद्र घेऊन पाण्यात वाहत्या पाण्यात पौर्णिमाच्या दिवशी पाण्यात प्रवाहित करायचं. आणि त्याने तुम्हाला डबल फायदा, लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आणि तुमची मुलं पण तुमचं ऐकणार आहे, तुमचं प्रभुत्व पण राहणार आहे समोरच्यावर. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला होणार आहेत. आता थोडंसं 3 नंबरकडे जाऊया. आता 3 नंबर असेल तर याचा गुरूंचा, ज्युपिटरचा नंबर आहे, गुरुचा नंबर आहे, जडत्वाचा ग्रह आहे. 3 नंबर असेल तर हे लोक फार स्वार्थी असतात, पण ते ज्ञान द्यायला कुठं कमी करत नाही, कारण गुरुचा नंबर आहे ना. पण आता ते 2 वेळा आलं का प्रॉब्लेम आहे. 2 वेळा आलं का हे लोक कन्फ्यूज फार होतात, हे करू का ते करू, म्हणजे त्यांना कुठलं निदानच होत नाही. रोजची डेली रुटीन मध्ये जर त्यांना कपडे पण घालायचे असेल तर मग प्रॉब्लेम की अरे मी हा शर्ट घालू का, ते 3-4 वेळा आरशासमोर जातील सर आणि परत मागे येतील आणि ते घालून पाहतील का, मी इतकं कन्फ्युज्ड, फार कन्फ्युज. आता त्याच्यानंतर 3दा जर 3 आला तर मग ओबेसिटी वाढवतं. जेवढे पण 100+ आहेत आणि त्याला जर 1 आणि 3चं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे तुमचा ड्रायव्हर 1 आहे आणि तुमचा कंडक्टर 3 आहे, ओबेसिटी वाढवणार. ओबेसिटी आजारपण देणार तुम्हाला, स्किनचे प्रॉब्लेम देणार, मग ते ओबेसिटी, मग तुमचं शिक्षण प्रचंड होणार, पण ज्ञान कुठं द्यावा त्याचा प्रॉब्लेम मग सर असं आहे. मग थोडंसं कसं होतं की अचूक ठिकाणी यांचे उपाय होत नाही. मग ह्या लोकांनी काय करायचं असतं, गुरु साधनेत जायचं. कुठलंही गुरुप्रधान मंदिरात, साई देवता असेल, कुठलेही स्वामी समर्थ, गुरुचे उपवास थोडंसं केलं, पिवळा धागा आपल्या हातावरती बांधला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता थोडंसं. आणि ते जर नसेल तर हळदीचं पाणी यांनी, म्हणजे आपण हळद टाकून पाण्यात जर डेली सेवन केलं तरी त्यांचा गुरु थोडासा स्ट्रॉंग होतो आणि शांत होतो, त्यांना कन्फ्युजन पैदा कमी करतो. म्हणजे साधं सिंपल आहे आणि ते आरोग्याला पण चांगलं आहे आणि तुमचे उपाय पण होतात. ते न करता समजा आम्हाला तेही नाही होते की ते काही लोकांचे चवेचे प्रॉब्लेम्स असतात, ते थोडंसं वेगळं लागतं, तर केशर हळदीमध्ये कपाळाला टिंका लावा, तुमचा गुरु स्ट्रॉंग होणार आहे. तेच तुम्ही थोडंसं नाभीवर लावा, नाभीवर लागले तर तुमची ओबेसिटी आहे, पाचन, 3 लोकांना पाचन तंत्र तुमचं फार बिघडलेलं असतं, मग तुमचं तुम्ही नाभीवरती 72 नाडी आपल्यातनं चालतात, तर ते थोडंसं पाचन क्रिया चांगली होणार आहे, तर मग ते तुम्ही तसं करू शकता, असं आहे. आता आपण 4 नंबरकडे येऊया. 4 नंबर थोडासा कसा
ॲग्रेसिव्ह, थोडासा गुंडा, आपण त्याला काय म्हणतो, गुंडा नंबर आहे थोडंसं. त्या लोकांशी थोडंसं जपूनच राहायचं असतं. म्हणजे कधी वार करतील आतून काही सांगता येत नाही. म्हणजे असे नंबर असतो तो. तर थोडंसं 4 नंबर जर एकदा आला तर प्रचंड पैसा. लो शुगर मध्ये 4 नंबर एकदा आला प्रचंड पैसा. डबल आला की मग थोडंसं कोर्ट कचऱ्यांकडे तुम्हाला बदनामीकडे घेऊन जातो तो. मग 3 वेळा जर 4 नंबर लो शुगर मध्ये आला तर मग प्रचंड प्रमाणात वेदना देतो तो. फॅमिलीच्या असतील, बाकीच्या गोष्टींच्या असतील, मग आपल्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल, फॅमिलींच्या बाबतीत असतील, तर मग तो विचार करायला भाग पाडतो प्रत्येक गोष्टीमध्ये. मग तुम्हाला नको ते, म्हणजे अगदी तुम्ही काही न केलेल्या कृत्याची सजा मग तुम्हाला ते देत. अच्छा. हा, म्हणजे तुम्ही काहीच केलेलं नाहीये, एखाद्याला नुसतं एखाद्या याच्यामध्ये गेला आणि तुम्हाला आरोप लागले, म्हणजे काही न केल्याची शिक्षा. नाही, काही नाही, आपलं सरळ सभेला गेले होते, तिथे हा, गोंधळ बस झाला, बस, अगदी पोलिसांनी अगदी उचलून गाडीत टाकलं, अशा उचलून पद्धतीने. गाडीत टाकलं. किंवा मित्राचे भांडणे, हा, मी फक्त बघायला गेलो बघायला होतो, सोडवायला गेलेलो. गेलो होतो, पण हा, माझ्यावर केस माझ्यावर लागली, अशा गाडीत पद्धतीने. टाकलं. आणि मग यांनी काय केलं पाहिजे, 4 वेळा जर 4 आला तर ह्या म्हणजे 3 पेक्षा पुढचा जर 4 येत असेल यांच्या लो शुगर मध्ये, आणि तो जर कुळाशी कनेक्टेड होत असेल, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे, थोडंसं अवेअरच राहावं, म्हणजे त्या गोष्टींपासून अवेअर राहावं. मग फॅमिलीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, मग नवीन काही गोष्टी करायच्या असेल, व्यवसाय धंदा बाकीच्या गोष्टींमध्ये काय करायचं असेल, तर मग ह्या लोकांनी थोडंसं अवेअर राहिलं पाहिजे. मग 4चं जर असेल तर ह्या लोकांनी ना दर शनिवारी कुत्र्याला दूध रोटी द्यायचीच. काही करायचं पण कुत्र्याला दूध रोटी द्यायची. काय नसेल तर ज्येष्ठ ज्या लेडीज असतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपले जे फार 90-80च्या घरात ज्या लेडीज असतात, त्यांना कंबल दान करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या पायाला हात लावा. अनाथाश्रमात देऊ शकतो. हा, अनाथाश्रमात द्या, पायाला हात लावा. किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आईची सेवा जास्त करा, ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. असं आहे. मग शनिवारी किंवा शुक्रवारी आपलं काळे तीळ आणि खडीसाखर आणि त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ पण मिक्स करू शकता थोडेसे, किंवा पीठ, आपलं कुठलंही पीठ आलं ते मिक्स करा. हे प्रचंड प्रभावशाली हे आहे, रेमेडी आहे, उपाय आहे. हा, तुम्ही मुंग्यांना खायला घाला ते शनिवारी. एका वेळेस तुमच्याकडे कितीतरी लोक जेवून जातात, असं त्याचं शास्त्र आहे. आणि राहूच्या लोकांकडनं तो थोडासा, की तुम्ही दान धर्मात राहिले तर तुम्हाला त्याचा निगेटिव्ह हे लागत नाही, त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता. आता 5 नंबरचा असा आहे, तो कॉमन नंबर आहे सगळ्यांचा, म्हणजे तो सगळ्यांना अगदी एकदम बॅलन्स नंबर आहे, एकदम सुंदर नंबर आहे. पण आता ते 5 नंबरचं 9 नंबर बरोबर जर कुळ आलं तर, पण मग त्यांचा डबल 5 आला किंवा ट्रिपल 5 आला तर यांनी थोडासा विचार केला पाहिजे. आता एकदा 5 आला तर एकदम बुद्धिवान, चारित्र्यवान, सगळ्या गोष्टी सर्वसोपन. डबल 5 आला तर मग आळशी बनवतो माणसाला, कामच करायचं नाही, म्हणजे सगळं स्वप्नातच, सबकॉन्शियस मध्येच नाही होणार आहे. मग आजचं काम तो माणूस उद्यावर टाकतो. मुंगेरी लाल के स्वप्ने. हा, मुंगे लाल के स्वप्ने, असं थोडंसं स्वप्नांवरती टाकतो, आळस पैदा करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी, मग नुसतं झोपलं की मग हे उद्या होईल, मग ते असं हे करायचं. पण ट्रिपल 5 जर आला तर थोडंसं मग एज्युकेशनकडे कल डायरेक्ट कमी होतो. बरं. एज्युकेशनकडे जर लहान मुलगा असेल, बघा त्याच्या लो शुगर मध्ये 5 नंबर आपले प्रेक्षक करून पाहतीलच ते, 5 नंबर 3 वेळा आलाय तर एज्युकेशनला त्रास देतो तो पोरगा. हा, म्हणजे आपल्याही याच्यामध्ये जर 5 नंबर 3 वेळा आलाय तर एज्युकेशन, सामाजिक जे कार्य आहे त्यामध्ये थोडासा ते मग यांनी काय केलं पाहिजे, गणपती बाप्पाची सेवा करणे. दर बुधवारी आपले अथर्वशीर्ष, ऍटलीस्ट अथर्वशीर्ष तरी यांनी म्हटलं पाहिजे, गणपती बाप्पांची सेवा केली पाहिजे. अगदी सोपा उपाय आहे. दर बुधवारी तेही नाही जमलं, कुठेही गाई दिसली, काही बैल दिसला, काही दिसलं तर एक पालकची गड्डी घ्यायची, त्यांना खाऊ घालायची. सोपा उपाय आहे, एकदम सगळ्यांना होण्यासारखा उपाय आहे. अच्छा, असं आहे. आता 6 नंबर शुक्राचा नंबर आहे. आता 6 नंबरचं बघा कसं आहे, ग्लॅमर आहे, सगळं आहे, सगळं त्याच्याकडे, राहणीमान सगळं, गाडी घोडी बंगला सगळं मिळतं. कारण शुक्राचा नंबर आहे, काही कमीच नाहीये ना, सौंदर्यापासून तुम्हाला सगळंच सुख समृद्धी देतो. पण एकदा आला तर तो देतो, डबल आला तर फॅमिली डिस्टर्ब करतो, तर 2 नंबर बसला तर मग फॅमिलीला तुमचे इश्यू देतो. सगळ्यात जास्त लो शुगर मध्ये ज्यांच्या बर्थ चार्ट मध्ये, माझ्या 14 वर्षाच्या अनुभवामध्ये आहे, ज्यांच्या बर्थ चार्ट मध्ये 2 पेक्षा अधिक वेळा जर 6 नंबर आलाय तर त्यांना 100% मुलं होण्याला प्रॉब्लेम होतो सर. बेबी कन्फ्यूज करायला प्रॉब्लेम होतो, म्हणजे होतोच.
म्हणजे शुक्र अधिक झालाय ना, मग अच्छा. मुलांना प्रॉब्लेम 100% होतो. तर ह्या लोकांनी काय करायचं, थोडंसं शुक्राच्या आधिपत्यामध्ये म्हणजे जर त्रास तुम्हाला जास्त होतोय किंवा बेबीला प्रॉब्लेम होतोय तुम्हाला, आणि हे लोक खोटं मग बोलायला फार सुरुवात करतात. म्हणजे तिथे जिथे गरज नाही तिथे पण खरं खोटं बोलतात, उगीच. म्हणजे काही कारण नसतं त्यांना. मग स्वतःची जे काय आपली ज्या गोष्टी चालल्यात त्या लोकांपर्यंत जाऊ द्यायच्या नाहीत. मग ते काय थोडंसं याच्यात वाईट परिणाम आपण थोडंसं म्हणूया त्या लोकांवरती होतो. त्यांनी ते तसं केलं नाही पाहिजे. त्यांनी त्यांच्यापासून लोक लांब जातात. मग हे जर केलं तर लोकांच्या पटकन लक्षात येतं मग हे सगळं. कारण शुक्राची बॉडी अशी असते की ती थोडीशी गुपित, असं गुप्त, शुक्राची म्हणजे गुप्त ठेवायला त्यांना आवडतं. हा, मग ते गुप्त ठेवायला आवडतं तर त्यांनी तसं नाही केलं पाहिजे. म्हणजे जे काय आहे ते त्यांनी जिथे खोटं बोललं पाहिजे, खोटं कमी बोललं पाहिजे असं. मग चुकीचं काही संदेश नाही दिला पाहिजे लोकांच्या याच्यामध्ये असं. मग ते थोडंसं त्यांनी ते केलं पाहिजे. मग त्यांनी उपाय म्हणून असा केला पाहिजे की तांदूळ त्यांचे जे आहेत ना, 1.25 किलो तांदूळ दर शुक्रवारी कुठल्याही मंदिरात नेऊन ठेवायचे. कुठल्याही मंदिरात. तेही नसेल जमेत तुम्हाला तर पांढरी मिठाई घ्या, छोट्या छोट्या 11 मुलींना वाटा, 2 मुलींना वाटा. बरं तेही नसेल, आता हल्ली कोण खात नाही, तर तेही नसेल जमेत तर 11 शुक्रवारी तुम्ही कुठल्याही देवीचा एक मंत्रचा जाप करा. कुठल्याही 11 शुक्रवारी कुठल्याही एका देवी जी तुम्ही मानता त्या देवीचा जाप तुम्ही करायचा. एक माळ वगैरे करा. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा. छान उपाय आहे, सुंदर उपाय आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं अत्तर टाका, तो पण छान उपाय आहे. कुठलाही सेंट तुम्हाला जो परफ्यूम आवडतो ते टाका. थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही जर गंगाजल टाकलं अत्तराबरोबर तर तुमचं ओरा खूप क्लीन होतो, छान होतो, सुंदर होतो. तर ते करा, छान आहे. आता आपण 7 नंबरकडे जाऊया. 7 नंबर कसा आहे, स्पिरिच्युअल नंबर आहे. आणि स्पिरिच्युअल असल्यामुळे थोडंसं त्याला स्वतःची बुद्धी नसते, कारण बॉडी इनकम्प्लीट आहे त्याची. आणि बॉडी इनकम्प्लीट आहे तर काय होतं, ह्या लोकांना ना सतत कुणाचं मार्गदर्शन लागतं. कारण ते स्वतःचं ओपिनियन घेऊ शकत नाही ना, निर्णयच होत नाही ना, बॉडी निर्णय क्षमता नसते. पण एकदा आला तर ठीक आहे. म्हणजे एकदा आला लोशोग्रेड मध्ये तर ओके आहे, अगदी लोशोग्रेड बॅलन्स होतो. हे लोक स्पिरिच्युअल होतात, त्यांना अध्यात्मात जायला खूप छान आवडतं. ही लोक अध्यात्मात फार जातात सर. आता जेवढे आपले मोठे मोठे महासंत आहेत त्यांच्या लोशोग्रेड मध्ये 7 नंबर आहेच. म्हणजे खूप जणांनी त्याचं प्रमाण केले, आपणही त्याचं पाहिलेलं आहे. पण तो 2दा 7 आला तर फॅमिली 100% डिवोर्स. मग जर समजा एका कालांतरानंतर फॅमिली, म्हणजे अगदी मी तर माझ्या आयुष्यात पाहिलं की 15 वर्ष चांगले संसार चालले तर 15व्या वर्षी यांनी डिवोर्स घेतला. 777 777 आलं तर आरोग्याचं सगळ्यात घातक आजार ह्या लोकांना होऊ शकतात. म्हणजे स्किन डिसीज असेल, केस गळती असेल, थोडंसं सगळ्यात जास्त स्किनचे जे मोठे मोठे जे डिसीज आहेत, जे की आपल्याकडे व्हाईट असतील वगैरे वगैरे काही असेल त्याच्यामध्ये स्किनमध्ये, सोरायसिस सारखे प्रकार ह्याच लोकांना होतात. 777 आरोग्याचे प्रचंड तक्रारी असतात ह्या लोकांना. म्हणजे असाध्य आजार, म्हणजे कुठलाही आजार ह्या लोकांना होऊ शकतो बऱ्यापैकी. यांनी उपाय असा केला पाहिजे की महादेवाची सेवा करणं यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मृत्युंजय हा पाठ यांनी वर्षातून एकदा तरी केला पाहिजे. मृत्युंजय पाठ असा केलाच पाहिजे. त्याचं तर समजा हे त्यांना जर जमत नसेल तर यांनी ना जिथे पण गोशाळा असेल किंवा जिथे फार जर समजा कुत्रा जे लोक पाळत असतील त्यांना खाद्य देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे जनावरांना चारा देणं हे यांचा अत्यंत उपाय, जालिम उपाय आहे सर हा. केतूसाठी दूध रोटे देणं किंवा काही असेल का, कबुतरांना चारा घालणं, किंवा मग तुमच्याकडे काही जे जनावर असतील त्यांना जनावरांना खायला देणं, सेवा करा. तुम्ही खूप सेवा करा, मृत्युंजयांचा पाठ करा. आणि शक्य झाल्यास रोज सकाळी तुम्ही गायत्री मंत्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही पाठांतर केलं पाहिजे. ऍटलिस्ट 45 वेळा म्हणा. तुमचा कसाही असह्य रोग असेल तर तो कमी होणार. तुम्हाला काही हे असेल तर 100% कमी होणार. यांना कॉन्फिडन्स नसतो ना सर. प्रचंड पैसा असतो या 777 वाल्यांकडे, प्रचंड पैसा आहे, पण त्याचा उपयोग त्यांना, त्याचा उपभोग घेता येत नाही. बँकेत पैसे आहेत पण मी ते काढून आणून त्याचा उपभोगच नाही घेता येते. आता असे बरेच लोक आहेत, खूप करोडपती आहेत परंतु आजारीच असतात. मग 777 असं आहे. 4 वेळा सेवन आलं तर आयुष्यमान वगैरे कमी होणं, हे सगळ्या गोष्टी होतात. आता आपण 8 नंबरकडे जाऊया.
8 नंबरला सगळे घाबरतात, हम्म. पण सर सगळ्यात जास्त 8 नंबरच पैसा देतो. बरं. खूप छान पैशाच्या बाबतीत फार पैसा उशिरा आहे. देतो का पण? हा, उशिरा देतो हम्म. पण देतो. हम्म. सक्सेस उशिरा देतो, हम्म. स्लो स्लो देतो ना. आता शनींचं थोडस स्लो स्लोच आहे ना, स्लो पण पॉइझन. प्रचंड. पण यांच्याकडे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असतेच हम्म. ह्या लोकांकडे, हम्म. 8 नंबरवाल्यांकडे. एकदा आला तर. हा, एकदा आला तर. हम्म. डबल आला तर प्रचंड पैसा, आणखी पैसा. हा. सरकारी यांना जॉब लागणं, बाकीच्या जर चांगल्या जिथं न्यायाधीश आहेत हम्म. किंवा हे आहेत तर ते डबल 8 वालेच आहेत. बरं. पण यांचं आता सेम डबल 7 वाल्यासारखंच आहे. हम्म. डबल 8 आला तर मग यांचं फॅमिलीशी 100% पटत नाही. हम्म. फॅमिलीशी वगैरे. 100% पटत नाही. हम्म. आता डबल 7 वाल्यांचं कसं एक आपण असं म्हणूया की यांच्या अफेअर्स पण जास्त होतात. डबल 7. तसंच डबल 8 वाल्यांचे पण तसेच अफेअर्स जास्त होतात. बरं. हा, मग अफेअर्स झाले की त्याच्यात सॅटिस्फॅक्शन नसतं, त्यामुळे त्यांच्याकडे वारंवार चुका होतात. हम्म. मग त्यामुळे यांचा डिव्होर्सचे प्रमाण जास्त आहे. हम्म. बघा, आता आपले प्रेक्षक पाहत असतील तर डबल 8 वाल्यांनी बऱ्याचदा डिव्होर्सचे प्रमाण न काही म्हणजे चुकी नसताना घेतलेले डिव्होर्सचं प्रमाण आहे. हम्म. म्हणजे काहीच घेणं देणं नाहीये, काही घ्यायची गरज पण नाहीये, हम्म. पण तरी घेतलेत. म्हणजे का तर फक्त सॅटिस्फॅक्शन नाहीये की हम्म. बुद्धीने विचार करायचं नाहीये असं. अच्छा. मग थोडंसं. आणि डबल 8 आला तर ओके, म्हणजे ह्यापर्यंत आहे. पण हम्म. ट्रिपल जर 8 आला हम्म. तुमच्या लो शुगर मध्ये, वडिलांचं सुख मिळत नाही ह्या बरं. लोकांना. हम्म. फारसं वडिलांचं फार लवकर यांचे वडील जातात. अच्छा. म्हणजे मातृचं सुख आणि पितृचं सुख पितृसुख. फार कमी असतं ह्या लोकांना. हम्म. मग यांनी तेच आपलं शनी उपासना करणे, हम्म. बऱ्याच म्हणजे न्यायाने राहणे, कर्म हम्म. चांगलं करणे. हम्म. कारण कर्मदाता आहे ना शनी. तुम्हाला जसं तुम्ही कर्म करणार आहात हम्म. मग तसं तसंच फळ तुम्हाला देतो. फळ देणार आहे. मग तुम्ही शनी चालीसा वाचा, शनी अध्यात्म वाचा, हम्म. तुम्ही शनी सेवेत राहा. हम्म. शनीला प्रचंड प्रिय हनुमानजी आहेत, हनुमानजींची हनुमानची सेवा करा, सेवा. सुंदरकांडचा पाठ करा, हम्म. बजरंग बाण वाचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. बरं. असं आहे. मग त्यात तुमचं फॅमिली, पैसा आणि आरोग्य बॅलन्स बॅलन्स. राहतं. असं 9. 9वा अंक आहे. सेनापतीचा नंबर आहे. हम्म. सेनापतीचं कसं प्रभुत्व आहे ना. हम्म. पण 1 9 आला तर प्रखरता, हम्म. डबल 9 आला तर अग्नितत्व वाढतं ना. मग फार प्रचंड जाळून भस्म. मग प्रचंड वाणी खराब, मग अच्छा. अग्रेसिव्ह. त्या माणसाशी बोलायची भीती वाटते घरातल्या लोकांना सर. हम्म. म्हणजे याच्याशी काय, कुठल्या वेळेला याच्याशी काय बोललं पाहिजे ते. म्हणजे 4 लोक अरे त्याला विचार रे, असं होतं, त्याला विचार रे तू जेवणार आहे का, म्हणजे असं इथपर्यंत हे लोक अग्रेसिव्ह असतात. म्हणजे घरातले लोकच यांना घाबरतात बोलायला. म्हणजे बरं. इतकं यांच्याशी हे होतं. मग 3 वेळा 9 आला तर हम्म. प्रचंडता यांच्यामध्ये, थोडंसं लाईफमध्ये त्यांचं थोडंसं इनबॅलन्सता होते. मग कसं होतं, मग फार अग्रेसिव्ह होऊन जातात ना. हम्म. आणि खूप पटकन निर्णय घ्यायची क्षमता, घाई, अतिघाई, हम्म. पटकन मग चुकतात निर्णय. हम्म. मग थोडंसं आयुष्य इनबॅलन्स होतं. मॅरेजच्या बाबतीत 9 अंक थोडासा छान आहे. म्हणजे काही इतका इनबॅलन्स देणारा नाहीये, बाकीचा समृद्धी पैसा देणारा आहे. हम्म. जॉब, ह्या लोकांनी तर खरं तर सरकारी जॉबच केला पाहिजे, जिथं काही आर्मी, पोलीस असेल हम्म. वगैरे वगैरे ह्याच गोष्टींमध्ये Government job जॉब, गव्हर्नमेंट जॉबकडे यांनी जास्त कल. स्पोर्ट पण चांगलं खेळतात हे लोक, स्पोर्ट पण छान खेळतात, तर ते स्पोर्टमध्ये त्यांनी केलं पाहिजे. बॉडी बनवणं, हे त्या गोष्टी ह्या लोकांच्या बरोबर. छान असतात. हम्म. असं आहे. आणि यांनी उपाय म्हणून पुन्हा हनुमानाचीच उपासना. भक्ती केली पाहिजे, हम्म. हनुमानजींचीच उपासना केली पाहिजे. हम्म. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे 21 मंगळवार यांनी ना, मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात गेलंच पाहिजे. हम्म. म्हणजे ते एक 5-6 महिन्याचा गॅप ठेवून तुम्ही केलंच पाहिजे. हम्म. खरं तर सगळं रोजच गेलं पाहिजे, पण हल्ली ज्या रुटीन आहे आपलं तसं शक्य होत नाही. पण 21 मंगळवारी दिवस गेलं पाहिजे. मंगळवारी गेलं पाहिजे. हम्म. फार जालिम उपाय आहे. आणि जो डाव्या पायाचं शेंदूर आहे तो कपाळाला लावलं हम्म. तर प्रचंड यांच्यात सात्विकता येते, यांचा जो अग्नितत्व आहे तो शांत होतो. ओके. असं आहे. म्हणजे हे 1 ते 9 नंबर आतापर्यंत जे आपण पाहिलं ते हा, म्हणजे 1 ते तुमच्या 9. लोशो ग्रिड मध्ये 1 नंबर एकदा, हा. म्हणजे 1 नंबरचे 1 ते 9 नंबरचे तत्व सर्वांना माहित असतात. हो हो. तर त्या पद्धतीने, परंतु तुमच्या लोशो ग्रिड मध्ये 1 नंबर समजा मल्टिपल वेळेस, हा. तोच नंबर जर मल्टिपल वेळेस. वेळेस आला हा. तर हे त्याचे फायदे आहेत, हे आणि त्याचे हे तोटे तोटे आहेत आहेत. आणि हे त्याचे उपाय आहेत. हो. 1 ते 9 नंबर पर्यंत तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं मॅम. खूप छान मॅम. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने सांगितलं. कुळ न्यूमरोलॉजी पासून ते इथपर्यंतचं सगळं अगदी खूप सुंदर आहे.
आणि हा शब्दच मुळात या पॉडकास्ट पूर्वी पहिल्यांदा ऐकला होता मी, हो. कुळ न्यूमरोलॉजी, आणि ते इतकं इफेक्टिव्ह असू शकतं. हं. आणि मला ते पटलं सुद्धा, की कारण आपला ज्या कुळात जन्म झालेला हो, आहे हो. त्या कुळाचं ओझं किंवा त्या कुळाची त्याचं पुण्य पाप आपल्याला सगळं लागणारच आहे. हो, हो. कारण आपण म्हणतो लागतंच. ना, आमच्या पूर्वजांची पुण्य आहे, हो, आमच्या पूर्वजांचे हो. पाप आहेत, तर ते कुळ कट करून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. नाही करू म्हणून मला खरंच खूप जास्त पटलं ही गोष्ट, की कुळ आणि त्याचा कुळांक, कुळाचा नंबर, हे सगळं फार सुंदर पद्धतीने आपल्या या पॉडकास्टमध्ये डिस्कस झालेलं आहे. तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये या सर्व गोष्टींना घेऊन काही प्रश्न आले तर अगदीच तुम्ही विचारू शकता. आपण ते प्रश्नांची नोंद घेऊन मॅमकडे ते प्रश्न पाठवूयात. आणि जर समजा तुम्हाला अगदीच, पहिली गोष्ट तर काय होतं, की हे पॉडकास्ट असतात, 1 तासामध्ये सगळं काही सांगितलं जाऊ शकत नाही. हे पॉडकास्ट एक इंट्रोडक्टरी होता. तुम्हाला जर तुमचं कुळ, कुळांक किंवा त्याचे नंबर्स, अख्खी न्यूमरोलॉजी, लोशोग्रिड सगळं काही जर तुम्हाला अशी कन्सल्टिंग घ्यायची असेल मॅमकडून, तर मॅमचे जे काही नंबर्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. आणि मॅम याला घेऊनच एक कोर्ससुद्धा लॉन्च करत आहेत. आणि हे जर तुम्हाला सगळं काही शिकायचं असेल कुळ न्यूमरोलॉजीशी रिलेटेड, तर त्या कोर्सची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तुम्ही त्या लिंक थ्रू मॅमकडे जाऊ शकता, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता, आणि जे मॅमचं नॉलेज आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा लागू करू शकता किंवा ते शिकू शकता. प्रश्न असतील तर नक्कीच मांडा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा. बरं, लाईक करत जा, कमेंट करत जा, आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला जी माहिती मिळाली ती पुढे शेअर करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मोठा पॉडकास्ट कोणाला ऐकायला आवडत नाही, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी आपण काय करतो, राजमंच क्लिप्स नावाचं एक दुसरं चॅनल आहे, त्याच्यावरती त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स टाकतो, म्हणजे अगदी थोड्या वेळेमध्ये तुम्हाला जास्त नॉलेज मिळू शकतं. तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. मॅम, कसं वाटलं तुम्हाला ते? मस्त सर, मस्त. छान. तुमचाही खूप सुंदर अनुभव आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे काही इतके छान पॉडकास्ट केलेले आहेत, खूप सुंदर अनुभव आहे. ते पाहूनच मी इथे आले आहे आणि इथं प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला पाहून तर अतिशय आनंद झाला आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मॅम. हा पहिला पॉडकास्ट आहे. मला वाटत नाही की हा शेवटचा असेल, कारण प्रेक्षकांचे खूप प्रश्न येणार आहेत, खूप प्रेम येणार आहे. तर तयारी असू द्या, पुन्हा सुद्धा तुम्हाला या मंचावरती यायचंच आहे, वेगळा विषय घेऊन किंवा याच्याच अजून पुढे डीपमध्ये जाण्यासाठी. तोपर्यंत थँक्यू सो मच. नमस्कार.